राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे कंठ शीतळ जपता शूळपाणी कंठ शीतळ जपता शूळपाणी कंठ शीतळ जपता शूळपाणी कंठ शीतळ जपता शूळपाणी राम जपे अविनाश भवानी राम जपे अविनाश भवानी राम जपे अविनाश भवानी राम जपे अविनाश भवानी राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे तारक मंत्र श्रवण काशी तारक मंत्र श्रवण काशी तारक मंत्र श्रवण काशी तारक मंत्र श्रवण काशी नाम जपता वाल्मिक ऋषी नाम जपता वाल्मिक ऋषी नाम जपता वाल्मिक ऋषी नाम जपता वाल्मिक ऋषी राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग जोग महाराज महाराज की जय. कारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरून करावा भेरू. सहज लिले उदकी वया तुम्ही तारिल्या निज सत्ते. निळा म्हणे धराला हाती तरी द्याल मती निरुपम. राजस सुंदर बाळा पाहो आलिया सकळा हो. अभंग क्रमांक 3940. राजस सुंदर बाळा पाहो आलिया सकळा हो. बिंबी बिंबोनी ठेली माझी परब्रह्म वेल्लाळा हो. कोटी रवी शशी जिच्या अंगी चिया किळा हो. राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी हो. तेजोनिया चौघाशी लावी आपुलिया सोयी हो. सुकुमार साजरी कैसी पाऊले गोजरी हो. कंठी तुळशी माळा उभी भिवरीच्या तिरी हो. दंत हिरया ज्योती शंख चक्र मिरवे करी हो. निर्गुण निराकार वेदान कळेचे आकार हो. शेषाधिक श्रमले श्रुती न कळे तुझा पार हो. उभारोनी बाहे भक्ता देत अभय कर हो. येवोनी पंढरपुरा अवतरली शारंग धरावो. देखोनी भक्तिभाव वरसली अमृतधारा हो. देवोनी प्रेमपाना तुकया स्वामीने किंकरा हो. अभंग क्रमांक 3940. अभंग क्रमांक 3940. सांगा निकम बाबा तुम्ही एकदा. गोंधळ प्रकरणातील अभंग आहेत 2-3. त्याच्यामुळे अगोदरच थोडासा गोंधळ झाला पाहिजे. राजस सुंदर बाळा पाहो आलिया सकळा हो. ही विटेवर असणारी जी काही सुंदर सुकुमार अशा प्रकारची जी बाळा आहे. बाळा म्हणा नाही तर बाळी म्हणा, स्त्रीलिंगी आहे ना इथे. मग तिला पाहण्यासाठी सर्वच्या सर्व ज्या काही भक्तरूपी स्त्रिया आहेत त्या सर्व कार्तिकी वारीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत. किंवा असाही अर्थ केलेला आहे त्याचा की विटेवर असणारी सुंदर सुकुमार असणारी ही जी बाळा आहे ती बाळा सर्वांना पाहण्यासाठी आलेली आहे. कारण देवांनाही भक्ताची आवड आहे आणि भक्तांनाही देवाची आवड आहे. देवही भक्ताला पाहण्याची इच्छा करतात आणि भक्तही देवाला पाहण्याची इच्छा करतात. तुम्हाला जो आवडेल तो अर्थ घ्या. आणि मग ती कशी आहे तर सांगतात की बिंबी बिंबोनी ठेली माझी परब्रह्म वेल्लाळा हो. तिचाही 2 प्रकारे अर्थ केलेला आहे याचा पण. बिंब म्हणजे सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब. या बिंबामध्ये प्रतिबिंबित होऊन ती राहिलेली आहे. किंवा
सर्वांच्या अंतःकरणामध्ये ती प्रतिबिंबित होऊन राहिलेली आहे. कोण? ही सुंदर असणारी परब्रह्मरूपी जी विठाई रूपी माझी माऊली आहे, विठाबाई, ती. मग ती कशी आहे? तर कोटी रवी शशीजीच्या अंगीची या किळावो. इतकी तेजोमय आहे ती, ही विठाबाई, की तिच्या अंगाच्या ज्या काही प्रभा आहेत, किळा म्हणजे प्रभा, ज्योती, प्रकाश, त्या कशा आहेत? तर कोटी सूर्य आणि चंद्र यांच्याप्रमाणे तिच्या अंगाच्या प्रभा आहेत. अतिशय प्रकाशमान अशा प्रकारची. जसं म्हटले ना, सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा. पुढे, किंवा तुझे निळी कोटी चंद्र प्रकाशे, कमलनयन हास्यवदन हासे. अशा प्रकारची तिची प्रभा आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात की राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायी हो, त्यजनिया चौघाशी लावी आपुले सोयी हो. हे राजस, हे उत्तम, हे सुंदर अशी असणारी हे विठाबाई, तुझ्या पायाच्या ठिकाणी, तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझं ध्यान काय हो लागू दे. किंवा पाय, चरण याचा अर्थ स्वरूपसुद्धा होतो. त्या स्वरूपाच्या ठिकाणी माझं ध्यान लागू दे. आणि तू काय कर? तर चौघाशी त्यजनीय आपुल्या सोयी लावीवो. चौघांचा त्याग करून आपल्या सोयी, आपल्याकडे, आपल्या स्वरूपाकडे तू काय कर? मला लाव. कोणत्या चौघांचा त्याग कर? तर जी 4 शरीरं आहेत, त्या 4 शरीरांचा त्याग करून, म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, ही 3 शरीरं माहिती आहेत आपल्याला. पण यांच्याही पलीकडे असणारं जे महाकारण शरीर आहे, या 4ही शरीरांचा त्याग करायचा. त्याग करायचा म्हणजे काय करायचा? या 4ही शरीरांचा निराश करून, निराश करून म्हणजे या 4ही शरीरांचा काय करायचा? बाध करायचा. बाध करून तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी माझ्या चित्ताला काय करतो? लाव. मग तू कशी आहेस? तर सुकुमार, किंवा काही ठिकाणी सकुमार पण पाठ आहे. मग सुकुमार साजरी कैसी पाऊले गोजिरी हो. तो अतिशय सुकुमार आहेस, कोमल आहेस. आणि तुझी पावलं कुठं आहेत? कशी आहेत म्हणतात? अतिशय कोमल अशा प्रकारची आहेत. विटेवर साजिरी गोजिरी अशा प्रकारची आहेत. पुढे सांगितले, काय सांगितले? कंठी तुळशी माळा ओवी भिवरेच्या तीरी व. भिवरेच्या तीरावर तू काय आहेस? उभी आहेस. चंद्रभागेच्या तीरावर तू उभी आहेस. आणि कंठामध्ये, गळ्यामध्ये तुळशीच्या काय केलेल्या आहेत? माळा धारण केलेल्या आहेत. आणि दंत हिरया ज्योती शंखचक्र मिरवे करी हो. तुझे जे दात आहेत, ते दात कसे आहेत? तर सांगतात की हिरया ज्योती, म्हणजे हिरे ज्याप्रमाणे चमकतात, त्या हिऱ्याप्रमाणे तुझे दात चमकत आहेत. आणि हातामध्ये काय आहे तुझ्या? तर सांगतात की करी शंख चक्र मिरवे हो. करी म्हणजे हातामध्ये. इथे फक्त शंख आणि चक्र सांगितलेत, पण इथे शंख, चक्र, गदा आणि कमर हे पण घ्यायचं उपलक्षणेने. कारण परमात्म्याला 2च हात आहेत, पण 2 हात असले तरी तो 4 हात घेऊन आलाय. म्हणजे 2 वरी 2 भुजा आलो घेऊन. कशासाठी? माझ्या भक्तांना आलिंगन देण्यासाठी. मग भगवंतानी एका हातामध्ये काय धारण केलं म्हटले? कमल धारण केलं. कशासाठी धारण केलं?
तर नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. नाथ महाराज म्हणतात की परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, अभेद भक्त मज भेटती. पुढे, तेव्हा सुमने मज केवी मिळती, या लागी लक्ष्मीपती लीला कमळे वाहतसे. माझे भक्त मला भेटल्याच्या नंतर मग फुलं कुठं मिळणार? मग अगोदरच काय केलेलं आहे, हातामध्ये काय केलेलं आहे त्यानं? कमळ धारण केलेलं आहे. आणि मग हातामध्ये त्यानं काय केलेलं आहे म्हटले? चक्र धारण केले. कशासाठी चक्र धारण केले? तर चक्रे अभिमानाचा करी चेंदा. भक्ताच्या ठिकाणी जर अभिमान असेल तर चक्राच्या योगाने तो अभिमानाचा तो काय करतो? नाश करून टाकतो. आणि गदा कशासाठी घेतली? मोह ममता छेदी गदा. भक्ताच्या ठिकाणी असणारा मोह, जी ममता आहे, देह तादात्म्य आहे, देहाच्या संबंधाने असणारं जे ममत्व आहे, त्याचा नाश करण्यासाठी हातामध्ये गदा धारण केलेली आहे. आणि शंख कशासाठी धारण केला म्हटले? शंख बुद्बोधी निजबोधा. त्या भक्ताला ज्ञानाचा बोध करण्यासाठी हातामध्ये काय केलेलं आहे? जसं त्या ध्रुव बाळाला नाही, कोणाला? त्या ध्रुव बाळालाच लहान असताना देवाची स्तुती करावीशी वाटली, पण काय बोलावं हे काय कळेनाच. आणि मग भगवंताने काय केलं? त्याच्या गालाला शंख लावला आणि मग तो वेदाची मती ठेले ते लागला बोलो. आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी. आपल्या हातात असणाऱ्या कमळाच्या योगाने आपल्या भक्तांची परमात्मा काय करत असतो? पूजा करत असतो. निर्गुण निराकार वेदान कळेचे आकार. मग तो परमात्मा कसा आहे म्हणतात? निर्गुण आहे, निर्गुण. पुन्हा कसा आहे? निराकार आहे. आणि ज्याचा आकार वेदान कळेची हो. वेदाला सुद्धा ज्याचा आकार, आकार म्हणजे ज्याचं स्वरूप. कारण निर्गुण निराकार म्हटलं की पुन्हा आकार कसला? आकार म्हणजे त्या परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप वेदालाही कळत नाही. मग वेदाला कळत नाही तर म्हटले शेष परमात्म्याच्या जवळ राहतो, त्याला कळत असेल? नाही म्हटले, शेषाधिक श्रमले. शेष इत्यादी सुद्धा काय झाले म्हटले? थकून गेले, दमून गेले, स्तुती करता करता दमून भागून गेले, त्यांनाही कळलं नाही. म्हणून म्हटलं ना, वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा, देव काहो विटेवरी उभा. म्हणून वेदालाही तो कळत नाही. शेष त्याची स्तुती करायला गेला तर त्या शेषालाही तो कळला नाही. इतकंच नाही, श्रुती न कळे तुझा पार हो. आता वेद पाठीमागं वापरलं आणि पुन्हा इथं श्रुती का वापरलं? श्रुती याचा अर्थ या ठिकाणी उपनिषद घ्यायचा. तो त्या उपनिषदांना सुद्धा त्याचा काय झालेला आहे म्हटलं? पार कळलेला नाही. आणि अशा प्रकारचा तो परमात्मा उभारोनी बाहे भक्ता अभय कर देत हो. हात वर केलाय त्याने आणि भक्तांना काय करतोय? अभय वचन देतोय. घाबरू नका, महावैशी. कटीवर कर ठेवून उभा आहे. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता. पैल उभा दाता कटी कर ठेवोनी, त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जगजेठी. म्हणून भक्तांना तो काय करतो? अभय वचन देतो. येवोनी पंढरपुरा अवतरली शारंग धरावो. आणि मग ही शारंगधरा नावाची जी देवी आहे ती देवी कुठं अवतरली म्हणतात? पंढरपुरामध्ये येऊन काय झालेली आहे? तर प्रगट झालेली आहे. आणि भक्तिभाव देखोनी अमृतधारा ओरसली हो. त्या भक्ताच्या ठिकाणी असणारा जो भक्तिभाव आहे तो भक्तिभाव पाहिल्याच्या नंतर तिने अमृतधारेचा काय केलेला आहे? तर वर्षाव केलेला आहे. आणि देवोनी प्रेमपाना तुकया स्वामीने किंकरा हो. तुकोबाराय म्हणतात की माझी जी कुलस्वामिनी आहे, जी विठाई माऊली आहे, तिने भक्तांना प्रेमपाना सोडलेला आहे आणि ज्ञानाचं दूध काय केलेलं आहे? त्यांना पाजलेलं आहे. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ हो, पंच प्राण दिवटे दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ हो. हा पण गोंधळ प्रकरणातलाच अभंग आहे. हे सगळे रूपक आहेत. रूपक ना एक अलंकार आहे रूपक. आता अलंकाराचं सांगायला गेलं तर पुष्कळ वेळ निघून जाईल, मी काही जास्त सांगत नाही. पण काही शब्द अलंकार असतात आणि काही अर्थ अलंकार असतात. तर प्रामुख्याने 2 शब्द अलंकार सांगितलेले आहेत आणि बाकीचे सर्वच्या सर्व अर्थ अलंकार. म्हणजे शब्दावर ज्या
अलंकाराची चमत्कृती आधारलेले त्याला शब्द अलंकार म्हणतात, आणि अर्थावर ज्याची चमत्कृती आधारलेले त्याला अर्थ अलंकार म्हणतात. हा अर्थ अलंकार आहे. रूपक अलंकारामध्ये जे काही उपमान आणि उपमेय याच्यामध्ये आभेद दाखवलं जातं, दोन्हीमध्ये ऐक्य दाखवलं जातं, त्याला त्याला रूपक म्हटलं जातं. तसं हे गोंधळाचं रूपक आहे. आणि याच्यामध्ये सांगतात की सुदीन सुवेळ. आजचं दिन कसं आहे, सांगडे महाराज आल्यामुळे सुदीन आहे, आणि वेळ सुद्धा कशी आहे, काही दिवस चांगले असतात. ज्या दिवशी संताची भेट होते तो दिवस कसा असतो, चांगला असतो. आणि ज्या वेळेला ईश्वराचं स्मरण होतं तो वेळ कसा असतो, सुवेळ. आणि अशा वेळेला काय केलेलं आहे म्हणतात, तुझा गोंधळ मांडीला हो. या विठाबाईचा काय केलेला आहे, गोंधळ काय केलेला आहे, आरंभ केलेला आहे, मांडलेला आहे. मग गोंधळ म्हटलं की तिथं दिवे लावले जातात आणि टेंभे पेटवले जातात. प्रकाश, पूर्वीचा काळ होता त्यावेळेला काही लाईट नव्हती, प्रकाशासाठी काय केले जातात, टेंभे पेटवले जातात. मग कोणते दिवे लावले म्हणतात, पंचप्राण दिवटे. पंचप्राणाची दिवटी लावलेली आहे. आणि दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ हो. जे दोन नेत्र आहेत त्यांचेच काय केलेले आहेत, टेंभे पेटवलेले आहेत. पंढरपूर निवासे तुझे रंगी नाचत असे हो. नवस पूर्वी माझा मनीची जाणून या इच्छा हो. हे पंढरपुरा क्षेत्रामध्ये निवास करणारे हे देवी तुकोबाराय सांगतात, तुझे रंगी नाचत असे व. तुझ्या रंगामध्ये मी काय करत आहे, नाचत आहे. आणि मग तू काय कर, माझे मनीची इच्छा जाणून या माझा नवस पुरवी. माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे, कोणती इच्छा, भक्ताच्या मनामध्ये कोणती इच्छा असते, काही प्रापंचिक इच्छा असतात, संसारिक इच्छा असतात, नाही. परमात्मा भेटीची, परमात्म्याच्या नामस्मरणाची, परमात्म्याच्या कथा कीर्तन श्रवणाची इच्छा. मग अशा प्रकारे तुझ्या दर्शनाची माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा तू काय कर म्हणतात, तोच माझा नवस आहे. आणि तो नवस तू काय कर, पूर्ण कर. मांडीला देवारा तुझा त्रिभुवना माझारी हो. हे देवी मी काय केलेलं आहे, तुझा देवारा काय केलेला आहे या त्रिभुवना म्हणजे या त्रैलोक्यामध्ये, म्हणजे या त्रैलोक्यामध्ये विश्वरूपाने मी तुझा काय केलेला आहे, देव्हारा मांडलेला आहे. आणि चौक साधियेला नाभी कळस ठेविला वरी हो. चौक साधियेला, कोणता चौक साधला आणि कोणता नाभी कळस ठेवला, याचे पण दोन अर्थ केलेले आहेत. पहिला अर्थ असा आहे की चित्त चतुष्टय हाच चौक, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हाच काय झाला, चौक. आणि तो चौक साधला. आणि चौक साधून काय केलं म्हणतात, नाभी कळस ठेविला वरी हो. आणि त्याच्या मध्यभागी अंतकरणाचा कळस मांडून ठेवलेला आहे. जसं ज्ञानोबारायाने असं म्हटले ना, काय, आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. किंवा दुसरा असाही अर्थ केलाय की त्रिभुवना माझारी चौक साधियेला नाभी कळस ठेविला वरी हो. या त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध असणारं जे पंढरपूर क्षेत्र आहे, त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये तुझा देव्हारा मांडला. आणि या पंढरी क्षेत्राचाच काय केला, चौक साधला. आणि मध्ये कोणता कळस ठेवला, तर वीट रूपी कळस काय केलेला आहे, मध्यभागी ठेवलेला आहे. कोणताही अर्थ घ्या. आणि बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. आता मग त्या ठिकाणी चौक साधला. मग चौक साधून जसं वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, तिथे श्री गुरूंची पाऊले बसवली. मग इथे कोण बसवलं म्हणतात, त्या विटेवर किंवा त्या अंतःकरणामध्ये काय केलेले म्हणतात, देवता बैसली. ती जी पंढरपूर निवासिनी जी पांडुरंग देवता आहे, ती देवता येऊन बसलेली आहेत. आणि मग त्या देवतेच्या पुढे काय म्हणतात,
पुढे वैष्णवांचे गाणे हो. जे वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, जे वारकरी आहेत, त्यांचं गायन सुरू झालं, त्यांचं भजन सुरू झालं त्या ठिकाणी. आणि उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे हो. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची भूषणं आहेत आणि ते वैष्णव मोठा हरिनामाचा काय करतात, घोष गजर करीत आहेत. स्वानंदाचे ताट. आता मग काय तिथं देवाची आरती केली पाहिजे ना. मग आरती करण्यासाठी ताट पाहिजे, नैवेद्य पाहिजे, धूप पाहिजे, दीप पाहिजे, पंचारती पाहिजे आणि त्याची ओवाळणी केली पाहिजे. तर मग इथं कोणतं ताट हे म्हणतात, तर स्वानंदाचे ताटी. स्वानंदाचं ताट, आत्मानंदाचं ताट, ब्रह्मानंदाचं ताट. आणि त्या ताटामध्ये कोणता नैवेद्य ठेवला म्हटले, भक्तिरसाचा नैवेद्य ठेवला. आणि पुन्हा काय केलं म्हणतात, धूप उजळला. कोणता धूप उजळला म्हटले, अहंकाराचा धूप काय केला, तर जाळून टाकला. मग कोणता दीप पेटवला, तर सांगतात की साक्षी चैतन्याचा दीप त्या ठिकाणी काय केलेला आहे, प्रज्वलित केलेला आहे. आणि पुढे सांगतात पंचारती ओवाळली. हा जो पंचभूतात्मक जो देह आहे त्या काय माता विठाबाई पंचभूती पंचारती ओवाळली हो. ही जी विठाबाई माऊली आहे ती पंचभूतात्मक देहाच्या पंचारतीने तिला काय केलेलं आहे, तर ओवाळलेले आहे. तुझे तुझ पावले माझा नवस पुरवी आता हो. तुकोबाराय सांगतात की हे जगदंबे, हे माते, हे विठाबाई माऊली, तुझे तुझं पावले, जे जे काही तुझं होतं ते तुला अर्पण केलं. काय काय अर्पण केलं, देहापासून तर चित्तापर्यंत, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण सर्वच्या सर्व देव देह आणि चित्त चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार, हे सर्वच्या सर्व हे तुझंच होतं. पण ते आतापर्यंत कुठं होतं, माझ्याजवळ होतं, त्याला मी माझं समजत होतं. पण आता माझ्या लक्षात आलं की हे तुझंच आहे, म्हणून तुझंच तुला काय केलं, मी अर्पण करून टाकलं. म्हणून तू आता काय कर, तुझे तुझं पावले ना आता माझा नवस पूर्वी हो. आता माझा नवस तू काय कर, पूर्ण कर. कोणता नवस पूर्ण कर, तुका म्हणे राखे आपुलिया शरणांगता हो. तुकोबाराय सांगतात की आपल्याला जे काही शरण आलेले जे भक्त आहेत त्या भक्तांचं तू काय कर, रक्षण कर. पुढे सांगतात कान्होबारायांचा अभंग आहे. कोणता अभंग आहे, सुंदर मुख साजरे कुंडले मनोहर गोमटी हो. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी हो. विशाळा व्यंकट नेत्र वैजयंती तळफे कंठी हो. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटी हो. जो परमात्मा आहे, जी देवी आहे विठाई, तिचं मुख कसं आहे म्हणतात, अतिशय सुंदर आहे, साजर आहे आणि कुंडले मनोहर गोमटी हो. जिच्या कानामध्ये मनोहर मनाला हरण करणारी चांगली अशा प्रकारची कुंडले घातलेली आहेत. आणि नागर खोपा, नागर खोपा म्हणजे जिच्या मस्तकावर असणारे जे केस आणि त्या केसाची केलेली जी वेणी, आणि त्या वेणीची आकृती कशी आहे म्हणतात, नागासारखी आहे, त्याला म्हणतात नागर खोपा. आणि ती कशी आहे म्हणतात, नागर, अतिशय सुंदर आहे. आणि कस्तुरी मळवटी हो. आणि जिच्या कपाळावर केशर कस्तुरी मळवटी हो. केशर आणि कस्तुरीचा काय आहे, तर मळवट आहे असं म्हटले ना. काय, कस्तुरी तिलकम ललाट पटले. बघून घ्या सर्व श्लोक, पुढचा काय उपयोगाचा नाही आपल्याला. आणि विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो. तिचे नेत्र कसे आहेत, विशाल आहेत,
मोठे आहेत आणि वैजयंती तळपे कंठी हो, तिच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा झळकत आहे. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी हो. आणि तिनं काय केलेलं आहे म्हणतात, पितांबराची कास घातलेली आहे आणि सर्वांगाला चंदनाची ओटी लावलेली आहे. आणि ती ओटी साजे म्हणजे अतिशय शोभून दिसत आहे. अशी अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा हो. राजस तेजो राशी मिरवे शिरोमणी वेल्लाळा हो. कोटी रवी शशी प्रभा तेजे लोपल्या सकळा हो. नकळे ब्रह्मादिका अनुपम्येची लीळा हो. अशी अतिशय सुंदर अतिशय उत्तम अशा प्रकारची जी सुलक्षणी देवी गोंधळा आली हो, गोंधळाला आलेली आहे. ती कशी आहे म्हणतात, राजस तेजो राशी, महान अशा प्रकारची तेजस्वी आणि शिरोमणी सर्वामध्ये श्रेष्ठ आणि वेल्लाळा अतिशय सुंदर अशा प्रकारची आहे. आणि कोटी रवी शशी प्रभा तेजे लोपल्या सकळा हो. तिच्या तेजाने कोट्यावधी चंद्र सूर्य यांच्या ज्या प्रभा आहे, यांचा जो प्रकाश आहे तो काय झालेला आहे म्हटले, लोपून गेलेला आहे. मी आता सांगितलं ना, तुझे निळी किंवा त्या 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला भगवंताने आपलं विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपाचं वर्णन संजय करतात. संजय म्हणतात, दिवी सूर्य सहस्रश्य भवेद्युग पदुत्थिता यदि भास सदृशी साक्षात भासस्तस्य महात्मना. त्या महात्म्याचं त्या विश्वरूपाचं तेज किती आहे म्हटले. खरं तर त्या तेजाला उपमा देता येत नाही, पण जर यदि हजारो सूर्य एकाच वेळेला आकाशामध्ये जर उदयाला येतील तर कुठंतरी झाली तर त्याच्या तेजासारख्या त्यांचं काय होईल, एरवी होणारच नाही, पण त्याची उपमा काय करता येईल, त्याला देता येईल. म्हणून कोट्यावधी सूर्य आणि जे चंद्र आहेत त्या चंद्राचा प्रकाशसुद्धा काय झालेला आहे म्हटले, त्याच्या प्रकाशापुढे लोपून गेलेला आहे. नकळे ब्रह्मादिका अनुपम्येची लीला हो. ब्रह्मादिक जे देव आहेत त्या देवांना कळलं नाही बरं का, ब्रह्मादिक देवांना सुद्धा. तुम्ही बालक्रीडेमध्ये हे सर्वच्या सर्व अभंग पाहिलेले आहेत की इंद्राला सुद्धा देवाचं महात्म्य कळालं नाही, ब्रह्मादिक म्हटले, ब्रह्मा आदी करून, म्हणून परीक्षा घेतली ना त्याची. ब्रह्मदेवाला पण कळलं नाही, नाही तर वासरं कशाला त्यानं चोरून नेली असतील, त्याची फजिती कशाला झाली असती. म्हणून ब्रह्मादिकांना सुद्धा हिची अनुपम्य अशा प्रकारची जी लीला आहे ती लीला कळत नाही. सावळी सुकुमार गोरी भुजा शोभती चारी हो. ती कशी आहे म्हणतात, सावळी आहे, अतिशय सुंदर आहे, श्याम सुंदर अशा प्रकारची ती अतिशय. इथे पण सकुमार किंवा सुकुमार कोणताही घ्या, अतिशय ती सुकुमार असून तिच्या ज्या चारही भुजा आहेत, मग असे 2 भुजा सांगितले, ते 4 भुजा, त्या 4ही भुजा कशा आहेत म्हणतात तर अतिशय सुशोभित आहेत. थोडं थोडं पुढे सरकून घ्या म्हणजे पाठीमागून येणाऱ्यांना जागा राहील. सखोल वक्षस्थळ सुडाळ पदक झळके वरी हो. जिच्या छातीचा भाग अतिशय सखोल असून त्यावर तेजस्वी अशा प्रकारचं जे पदक आहे ते पदक झळकत आहे. आणि कटी शूद्र घंटिका, आणि कटी म्हणजे कंबर, त्या कमरेवर लहान लहान अशा प्रकारची घुंगरं आहेत. आणि ते काय करतात म्हटले, करिता ती शब्द माधुरी हो. अतिशय मधुर अशा प्रकारचा ध्वनी त्या घुंगरामधून काय होत आहे, मधुर अशा प्रकारचा ध्वनी बाहेर पडत आहे. आणि गर्जती चरणी वाकी, आणि चरणामध्ये असणाऱ्या ज्या काही वाक्या आहेत, ज्या काही घागरे आहेत, त्यासुद्धा काय करत आहेत, गर्जना करतात म्हणजे वाजत आहेत. आणि ती कशी आहे म्हणतात, अभिनय संगीत अभिनव संगीत नृत्य करी हो. ते नृत्य करते आणि नृत्य करीत असताना पुन्हा काय करते, संगीत म्हणजे काय करते, उत्तम अशा प्रकारची गाणी सुद्धा ती काय करत आहे,
तर गात आहे अष्टांगी मंडित काय वर्णावी रूप ठेवणी. हो, तिचं शरीर कसं आहे, काहींचं शरीर बघा सर्वच्या सर्व अंगाने सुशोभित नसतं, कुठंतरी कोणत्या तरी नाक चांगलं असेल तर कान तरी बसके असतात, आहे की नाही. पण ही कशी आहे म्हणतात, अष्टांगी मंडित, जिच्या सुशोभित अशा अष्टांगाच्या रूपाची जी ठेवण आहे, त्या ठेवणीचं किती वर्णन करावं म्हणतात. काय वर्णावी रूप ठेवणी हो, सोली व शुद्ध रसाची, ओतीवर लावण्याची खाणी हो. ती कशी आहे म्हणतात, निखिल अशा प्रकारच्या शुद्ध केलेल्या रसांची ओतलेली मूर्ती आहे आणि लावण्याची खाणी हो. सौंदर्याची जणू काय ती काय आहे तर खानच आहे. आणि सर्व कळा संपन्न, सर्व कलेनी संपन्न, सर्व गुणाची काय आहे ती, जणू काय केवळ खानच आहे. आणि पुन्हा कसे म्हणतात, हास्यवदनी, तिचं वदन कसं आहे, मुख कसं आहे, सतत हसत मुख आहे. आणि पुन्हा कसे म्हणतात, मंजूळ बोले, कोमल कोमल शब्दाने ती काय करते, बोलते. कोण, ती आदिशक्ती नारायणी बहुरूपे नटली हो. जी आदिशक्ती आहे, आद्यदेवी आहे, जी नारायणी आहे, ती अनेक रूपाने काय झालेली आहे. तर ही सगळी कोणाची रूपं आहेत, तिचीच रूपं आहेत ना. जगामध्ये जेवढी दिसतात तेवढी कोणाची रूपं आहेत, तिचीच रूपं आहेत. म्हणजे अनेक रूपाने ती काय झालेली आहे तर नटलेली आहे. घटस्थापना केली पंढरपूर महानगरी हो. आणि मग तिने काय केलेले म्हणतात, हा पंढरपूर हे महानगर आहे, आणि त्या महानगरामध्ये काय केलेली आहे तर घटस्थापना केलेली आहे. मग घटाची स्थापना केली तर काय करावं लागतो, मंडप द्यावा लागतो. मग कोणता मंडप दिला म्हणतात, तिन्ही तालावरी आसमानी मंडप दिला हो. मग तिन्ही तालावर म्हणजे हे जे त्रैलोक्य आहे, त्या त्रैलोक्यावर आकाशाचा काय केलेला आहे, मंडप दिलेला आहे. आणि चंद्रभागे तिरीने गोंधळ आरंभिला हो. आणि या चंद्रभागेच्या तीरावर तिने काय केलेलं आहे, गोंधळ काय केलेला आहे, आरंभिलेला आहे. आणि आली भक्त काजा कृष्णाई योगेश्वरी. आणि मग इथं कशासाठी आली पंढरपुरामध्ये म्हणतात, भक्त काजा आली, भक्ताच्या कार्याच्या सिद्धीसाठी आलेली. भगवंताच्या अवताराची काही प्रयोजनं सांगितलेली आहेत. तिथं भक्ताचं रक्षण करणं हे एक प्रयोजन सांगितलंय, नाही का. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अवतरे मी युगायुगी, कशासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी. आणि म्हणून सांगतात की या भक्ताच्या कार्याच्या सिद्धीसाठी ही योगेश्वरी जे कृष्णाबाई आहे ती काय झालेली आहे, आलेली आहे. आणि मग कोण कोण आले तिथे आणखीन, तर सांगतात 33 कोटी देवचामुंडा अष्टकोटी भैरव हो. मग 33 कोटी देव आलेले आहेत, चामुंडा देवी आलेली आहे, त्याचप्रमाणे अष्टकोटी भैरव हो. जे 8 कोटी भैरव, 8 कोटी भैरव, या कोटी शब्दाचा अर्थ प्रकार पण केलेला आहे, किंवा 8 प्रकारचे भैरव, अष्टभैरव म्हणतात की नाही, किंवा 8 कोटी. त्या काळामध्ये आपली तुकोबारायाने अभंग लिहिले त्यावेळेला लोकसंख्या किती होती, 33 कोटी असेल. मग प्रत्येकाला 1-1 कोटी देव. आता वाढली लोकसंख्या, म्हणून देव काय पुरेनात, मग लोक काय करायला लागली, मुसलमानाच्या देवाला जायला लागली. चला जाऊ द्या, 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे, आरत्या कुरवंड्या करीती. मग त्या काय करतात म्हणले, हे सर्वच्या सर्व देव आणि हे सर्व भैरव ह्या देवी सर्वांचा समुदाय मिळून आरती कुरवंड्या, कुरवंड्या करतात. म्हणजे काय करतात, ते देवीच्या आरती ओवाळत आहेत आणि पुष्पांचा वर्षाव करीती हो. आणि त्या देवीवर, विठाई देवीवर फुलांचा काय करतात तर वर्षाव करतात. नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करीती गंधर्व वो. आणि त्या ठिकाणी नारद आलेले आहेत गायन करण्यासाठी, तुंबर आलेले आहेत गायन करण्यासाठी, गंधर्व आलेले आहेत गायन करण्यासाठी. आणि मग ते काय करतात, ब्रह्मानंदामध्ये निमग्न होऊन काय करत आहेत तर गायन करीत आहेत. आणि त्या ठिकाणी तुकोबारायचे बांधव कोण, कान्होबाराय होते.
ते म्हणतात वंदी चरण रज तेथे तुकयाचा बांधव हो. तुकोबाराया महाराजांचे बंधू जे कान्होबाराय आहेत ते म्हणतात की मी सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि मग त्या देवीच्या चरणाला मी काय करत आहे तर वंदन करत आहे असं म्हणतात. आता पुढे सांगतात गोंधळाचं प्रकरण संपलं. आता ज्योतिषाचं प्रकरण सुरू झालं. पण ज्योतिष सांगणारी स्त्री आहे, पुरुष नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात स्त्रियासुद्धा ज्योतिष सांगत असल्या पाहिजे. पण हे ज्योतिष कसं सांगते तर हात पाहून ज्योतिष सांगणारी. काही काही कपाळावरच्या रेषा पाहून ज्योतिष सांगतात, काही काही हात पाहून ज्योतिष सांगतात आणि काही काही ज्याचं ज्योतिष सांगायचं त्यालाच विचारून त्याचं ज्योतिष सांगतात. तर ही काही म्हणजे दशरथ राजाची बायको नाही, ही ज्योतिष सांगणारी. ऐक बाई तुझं वो काही सांगते शकून निजलिया भूर ओशी जागे म्हणून. हे बाई ऐक, मी तुला काही शुभ शकुन सांगण्यासाठी आलेली आहे आणि मी तुला काय करते काही शुभ शकुन सांगते, तुझं ज्योतिष सांगते, तुझं भविष्य सांगते, चांगलं भविष्य सांगते बरं का ते पण. म्हणून तू झोपी जाऊ नकोस, जागी राहा. झोपली तर काय होशील निजलिया भूर ओशी. जर झोपी गेलीस तर नरकाकडे भूरकन उडून जाशील. आणि म्हणून जागे, म्हणून तू काय कर जागे राहा. संत जागे करतात ना लोकांना, झोपेतून उठत ना. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा. पण जगजोगी जागे जागे बोलती. आणि म्हणून ते सांगतात की बाबा याकरता तुम्ही काय करा जागे राहा. ही भविष्य सांगणारी सांगते. मान्य माझे केले सांगते एका बोले सांगते माझे मान्य केले. तर ती सांगते की मी तुला एका बोले सांगते, एकाच शब्दाने सांगते, जास्त काही सांगत नाही. मी जे काही भविष्य सांगितलेले ते भविष्य आतापर्यंत चांगल्या चांगल्या संतांनी सुद्धा काय केलेलं आहे तर मान्य केलेलं आहे. त्यांना ते पटलेलं आहे. आणि म्हणून न येता हे भले कळो कोणा लोकाशी, परंतु भले लोकाशी कोणा हे कळो न येती. परंतु जे काही व्यवहारामध्ये असणारे जे चांगले चांगले स्वतःला शहाणे म्हणणारे जे लोक आहेत त्यांना मात्र मी सांगितलेलं जे भविष्य आहे, माझं जे बोलणं आहे ते बोलणं मात्र काय होत नाही म्हणते कळत नाही. सांगते गुण जीवीची खून ऐक माझी मात. मी मुद्दाम थांबलो बरं का, 3 वाक्य येतील स्वतंत्र. सांगते गुण जीवीची खून आणि ऐक माझी मात. मी तुला काय करते गुण सांगते म्हणजे तुझ्या हातावर पाहून तुझी काही करते, काही आणखीन काही तुला लक्षणं सांगते तुझी. पुन्हा जीवीची खून, माझ्या जीवामध्ये माझ्या मनामध्ये असणारी गुप्त गोष्ट किंवा माझ्या मनामध्ये असणारं तुझ्या शकुनाविषयी असणारं जे रहस्य ते मी काय करते तुला सांगते. माझी मात ऐक. अशी माझी जी गोष्ट आहे ती गोष्ट तू काय कर ऐक. आणि बैस एका भावे माझे हाती दे हात. म्हणून तू काय कर एका भावे बैस. माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्यावर अनन्य विश्वास ठेवून तू काय कर बस ऐकायला. मी जे सांगते ते ऐकण्यासाठी तू काय कर बस. आणि काय कर माझे हाती हात दे. तुझा हात माझ्या हातामध्ये दे. बघा संतांच्या हातामध्ये हात दिला की त्याचा उद्धार झाला समजायचं. आणि संत होऊन आपला हात मागतात, पण आपण काय करतो आपला हात पाठीमागं सरकतो. म्हणून ती सांगते ज्योतिष सांगणारी भविष्य सांगणारी स्त्री सांगते म्हणजे संत रूपाने आलेली. तुझा हात काय कर माझ्या हातामध्ये दे. मी तुझे हस्त सामुद्रिक तुला शुभ शकून काय करत आहे तर सांगत आहे. बरवा घराचार तुझं सापडला ठाव, फळ नाही पोटी येते दिसे खोटा भाव. बाई मी तुझा हात पाहिला आणि तुझ्या हातावरून मला तुझं भविष्य समजलं. काय समजलं बरवा घराचार तुझं बरवा ठाव सापडला. तुला घराचार चांगला म्हणजे घरची लोक सासू सासरे ननंद नवरा
घरातले ऐश्वर्य, धन, समृद्धी हे सर्वच्या सर्व तुला काय झालेलं आहे, चांगल्या प्रकारे प्राप्त झालेलं आहे. पण फळ नाही पोटी. पण एकच गोष्ट आहे, तुझ्या पोटी मात्र फळ नाही. फळ नाही म्हणजे तुला अजून पुत्र प्राप्ती झालेली, कुत्र मांजर काहीच झालं नाही. खेडेकरची लोक म्हणतात 10 वर्ष झाले म्हटले लग्नाला, अजून काहीच नाही. म्हणजे या ठिकाणी पुत्र झाला नाही म्हणजे कोणता पुत्र झाला नाही, तुला अद्याप बोधरूपी पुत्र तुझ्या पोटात जन्माला आलेला नाहीये. मग का आला नाही, तर येथे दिशे खोटा भाव. तुझ्या ठिकाणी खोटा भाव दिसून येतो. तुझी आसक्ती कुठं आहे, संसाराच्या ठिकाणी आहे, विषयाच्या ठिकाणी आहे, इंद्रियांच्या ठिकाणी आहे, देहाच्या ठिकाणी आहे. म्हणून वेद काय सांगतो, गुरु काय सांगतो, शास्त्र काय सांगतात, ईश्वर काय आहे, याच्या ठिकाणी तुझा विश्वास नाही. विश्वास दिसतो वरून वरून, पण तो सर्वच्या सर्व खोटा आहे. दांभिक भाव आहे. म्हणून सांगतात की येथे दिसे खोटा भाव. आणि म्हणून आहे तुझे हाती एका नवसाचे फळ. बाई तू काय कर, देवाला नवस कर. कशासाठी नवस कर, पुत्र होण्यासाठी नवस कर. कोणता पुत्र होण्यासाठी नवस कर, ज्ञानरूपी बोधरूपी पुत्र होण्यासाठी नवस कर. आणि मग काय होईल म्हणतात, तुझे हाती नवसाचे फल. नवसाचे फल, फल म्हणजे इथे घ्यायचं, तुझा जो नवस आहे तो नवस सफल करणं तुझ्या हाती आहे. हे सुद्धा काय आहे, तुझ्याच हातात आहे. दुसऱ्याच्या, आपला उद्धरेद आत्मनात्मानम, आपला उद्धार आपणच करून घ्यायचा, दुसरा कोण करून घेणार आहे. म्हणून तुझा नवस सफल होण्यासाठी ते सुद्धा कोणाच्या हातामध्ये आहे, तुझ्याच हातामध्ये आहे. आणि म्हणून तू काय कर, भावा करी साह्य. आणि 18च्या बळे भावा साह्य करी. 14 म्हणजे 4 वेद, 18 म्हणजे 18 पुराण. यांच्या बळाने, यांच्या शक्तीने, यांच्या सामर्थ्याने तू काय कर, तर भावा साह्य करी. भावा साह्य करी म्हणजे भावाला साह्य कर नाही, भाव म्हणजे भक्ती. कारण देव भक्ती भावाचा अंकिला आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. किंवा आता तुम्ही म्हटलं तसं, भावे विन देव न कळे. चला, मला तेच म्हणायचं होतं, पण तुम्ही म्हटले म्हणून मी दुसरं म्हटलं. म्हणून तू काय कर, भक्ती भावाचं काय कर, तर साह्य घे. भावा करी साह्य. करी लागपाठ, चित्त वित्त नको पाहू, आखई तो चुडा तुझं भोग येईल नाव हो. लागपाठ करी. लागपाठ कर म्हणजे काय कर, पाठलाग कर. कोणाचा पाठलाग कर, संसाराचा पाठलाग नको करू, विषयांचा पाठलाग नको करू, देहाच्या पाठीमागे उगीच विषयाच्या पाठीमागे धावत नको बसू. तर गुरुचा लागपाठ कर, गुरूंच्या पाठीमागे धाव. गुरूंच्या पाठीमागे धाव म्हणजे गुरुची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न कर, त्यांची सेवा कर. कारण गुरूंच्या प्राप्तीशिवाय ज्ञान नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. म्हणून गुरूंचा लागपाठ कर. आणि काय करू नकोस, चित्त वित्त नको पाहू. हे करत असताना चित्त आणि वित्त याच्याकडे लक्ष देऊ नकोस. म्हणजे शरीराकडे लक्ष देऊ नकोस, शरीराचं उपलक्षणे. शरीराकडे लक्ष देऊ नकोस, लाईट गेली याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि वैकुंठवासी गुरुवर्य गुलेबाबा सांगायचे, चमडी दमडी सांभाळून परमार्थ होत नाही. इथे देहावर उदार व्हावं लागतं. म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगतात, बाबा चित्त वित्ताकडे पाहू नको आणि आखई तो चुडा. आणि मग असं केलं म्हणजे तू जर गुरुची सेवा केली, गुरुचा लागपाठ केला, तर गुरूंच्या सेवेने ते गुरु प्रसन्न होतील, तुझा अंगीकार करतील, तुला ज्ञान सांगतील. आणि मग तुझा जो चुडा आहे, तुझा चुडा म्हणजे तुझं जे सौभाग्य आहे, ते सौभाग्य आखई म्हणजे कसं राहील, अक्षय असा प्रकारचं राहील. आणि तुझं नाहो म्हणजे पती,
तो काय करील? तुला भोगविल. भोगविल म्हणजे भोग देईल. कोणता पती? जो आत्मरूपी पती आहे. तो आत्मरूपी पती तुला भोग, कशाचा भोग देईल? आत्मरूपी पती काय विषयाचा भोग देईल का? नाही नाही, तो काय करील म्हणतात? तुला सुखाचा भोग देईल. कुळीचे हे मुळी तुझे लागलीशे देवी, पडिला विसरणे दे फळ नाही ठावी. तर सांगतात कुळीची हे मुळी. ही ही देवी कोणती? कुळीची देवी. कुळीची देवी कोणती? आपण समजतो ती कुळदेवी नाही बरं का. कुळीची हे कुळदेवी केली ठावी. सगळ्यांची कुळदेवी एकच आहे, पंढरपूरची पांडुरंगी, जे विठाई माऊली. आणि मग ही कुळीची जी देवी आहे, पंढरीची जी देवी आहे, ती मुळातच तुझ्या कशी आहे म्हणतात? तुझ्या कंठामध्ये आहे. तुला लागलेली. तुला लागली म्हणजे बघा, देवीला भूतं लागतात ना काही काहींना. कशी काय लागतात काय माहिती. पण लागतात, जाऊ द्या, लागू द्या, काही नाही. ती काय झालेली? तुझ्या पाठीमागे लागलेली. तुला पकडलेलं आहे तिनं. ती काय झाडाला काही केल्या काय करत नाही, सोडत नाही. मग ते कशामुळं झालं म्हणतात? पडिला विसर नेदी फळ नाही ठावो. हे कशामुळं झालं? तिची देवी आहे कुळदेवी. त्या कुळदेवीचा तुला काय झालेला आहे? विसर पडलेला आहे. आणि पडिला विसर नेदी. आणि हे मात्र तुला काय विसर पडला तरी सुद्धा तुला मात्र विसर पडलेला सुद्धा माहीत नाही. विसर पडण्यात काही विशेष नाही बरं का. आपण अज्ञानी आहोत याच्यामध्ये काही विशेष नाही, पण अज्ञानी आहोत हे न कळणं याच्यासारखा मूर्खपणा आणखीन दुसरा कोणता नाही. म्हणून हे तुला माहीत पण नाही आणि म्हणून फळ नाही ठावे. पुन्हा काय आपला विसर पडलेला नाही ठावो, म्हणून असं घ्यायचं. पडिला विसर ठावो नाही आणि म्हणून फळ नेदी. आपला विसर पडलेला आहे. कुळीची कुळदेवी तुला ठाऊ नाही, तिचाही तुला विसर पडलेला आहे. आपल्या आत्मस्वरूपाचाही विसर पडलेला आहे, म्हणून तुला फळ प्राप्त होत नाही. ती देवी तुला फळ देत नाही. कोणता फळ देत नाही? आता झाला विषय आपला. बोधपुत्ररूपी जे फल आहे, ते फल तुला ती देत नाही. तुका म्हणे नांद सुखे घरी आठवण, माझे ती कोणी त्यांचा राखे बहुमान. तुकोबाराय सांगतात की मग तुला त्या देवीची आठवण झाली, तिचं स्मरण झालं, गुरुची कृपा झाली, तुला बोधपुत्र उत्पन्न झाला, तर मग तू काय कर? सुखे नांद, सुखाने संसारामध्ये राहा. पण काय कर? नांदत असताना आठवण धरी. ज्याच्या कृपेने बोधपुत्र उत्पन्न झालेला आहे, त्या कुळीच्या कुळदेवतेची आणि त्या श्रीगुरूची मात्र तू काय कर? आठवण धर. आणि माझे ती कोणी त्यांचा राखेव. माझ्यासारखे जे कोणी संत येतील, जे कोणी हस्त सामुद्रिक सांगणारे, शुभ शकून सांगणारे येतील, जर तुझ्या घरी आले तर त्यांचा सुद्धा मोठा तू काय कर? मान सन्मान कर. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. निराकारी व सदिशा येथे इच्छा परत असे, तो का म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाय. देवच संत आहेत आणि संतच देवत आहेत. फक्त प्रतिमा आकार काय आहे? भिन्न भिन्न आहे. म्हणजे देवाच्या स्वरूप लक्षणाने युक्त जे असतात ते संत असतात, आणि जे संत असतात तेच कोण असतात? देवच असतात. मग भेद का झाला म्हटले? निमित्त त्या प्रतिमा. दोघांच्या आकारामध्ये भेद आहे. दिसतो, भासतो, पण तो आकार सुद्धा कशामुळे झाला? उपाधीच्या भेदाने, उपाधीच्या निमित्ताने उपाधीच्या भेदाने आकारामध्ये भेद झाला. एकाला मायेची उपाधी लागली आणि एकाला अविद्येची उपाधी लागली. जीवाला कशाची उपाधी लागली? अंतःकरणाची घ्या, अविद्येची घ्या, कोणाची घ्या. आणि ईश्वराला कुठली उपाधी लागली? मायेची उपाधी लागली. म्हणून उपाधीच्या निमित्ताने तो आकार भासतो, आकार दिसतो, परंतु त्यांच्यामध्ये स्वरूपाचा जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा भेद नाही. देवाशी अवतार, भक्ताशी संसार, आणि दोहीचा विचार एकपणे. दोघांच्या मध्ये भेद नाही. मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. सकळा ठावे असो म्हणून मी भावे, मी तो भावे सांगत असे. हे सर्वांना
माहीत असलं पाहिजे का देव आणि संत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. म्हणून मी भावे भावे म्हणजे मी अतिशय आदराने काय करीत आहे ही गोष्ट सांगत आहे असं तुकोबाराय सांगतात. आतापर्यंत काय केलं, देव आणि संत काय केलेले एकच आहे असं सांगितलेलं आहे. पण जरी एकच असले तरी सुद्धा दोघांच्या मध्ये काय भेद आहे ते पुढच्या चरणामध्ये सांगतात. निराकारी वस दिशा आणि येथे इच्छा पुरत असे. जे निराकार स्वरूप आहे त्या निराकार स्वरूपाच्या ठिकाणी सर्व दिशा ओस आहेत. सर्व दिशा ओस आहेत म्हणजे निराकार स्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाचा पदार्थच नाही, त्या ठिकाणी जगताचा अत्यंताभाव आहे. आणि जगताचा अत्यंताभाव असल्यामुळे मग कुठून दिशा दिशा आहेत का, सगळ्या दिशा काय झालेल्या आहेत, ओसाट पडलेल्या आहेत. मग त्या ठिकाणी कुठल्या इच्छा पूर्ण होतील का, इच्छा संभवणारच नाहीत. म्हणून तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटदायक. तुकोबाराय सांगतात संत रूपी माल हा रोकडा आहे, प्रत्यक्ष आहे. रोकडा म्हणजे काय, दुकानात दिले असतं बघा, आज रोख उद्या उधार. तुम्ही कधीही जा, उद्या उधार म्हटल्यावर एखादा मनुष्य उद्या जातो, पण उद्या गेलं तरी तिथं आज रोख. त्या दिवशी काय आज झालेला असतो ना, आणि उद्या संत हा रोकडा माल आहे, रोकडा. आणि मग जर त्यांचं सेवन केलं म्हणजे तो जर माल घेतला म्हणजे संतांचं जर सेवक झालं, संतांची जर सेवा केली, चपळ हो त्रिभुवन व्यापक हरी सकळ हो. हनुमंता बेटी गर्भ हरिला दोहीचा, गरुडा विटंबना रूपा सत्य भामेचा. द्रौपदीचा भेद पुरविला समयी, ऋषी फळवणी देठी लाविता ठाई. अर्जुनाचे रथी कपी ध्वजी स्तंभी ठेविला. दोही पैज तेत गर्भ हरी हा दादुला. भाव भक्ती सत्वगुण झाला दुर्जना, तुका म्हणे सकळा छंदे खेळे आपणा. 4 उदाहरणं सांगितलेली त्याच्यामध्ये आणि सिद्धांत सांगितलेला आहे. शेवटी तुकोबाराय सांगतात न कळे माव. माव म्हणजे माया. या परमात्म्याची माया कोणालाही कळत नाही बरं का. ही माया अतिशय वाईट आहे. लोकांना मायेचं फार आकर्षण, देवाचं इतकं आकर्षण नाही, त्याच्यापेक्षा जास्त आकर्षण कोणाचं आहे. बरीच लोक मला भेटतात, बरीच म्हणजे फार तशी तर फार थोडी लोक येतात माझ्याकडे. ते म्हणतात जर तुमच्याबरोबर फोटो काढायचा. अरे फोटो काढायला मी तुमच्या समोर जिवंत आहे, माझ्याकडे बघा. पण लोकांना मायेचं आकर्षण, फोटोचं जास्त आकर्षण. सेल्फी काढतात, काय काय बनवतात ते, रील बनवतात, मरतात त्यासाठी. एकाने काय केलं, मी परवाला बघितलं, खाली रिक्षा उभी होती, 3 मजल्याच्या इमारतीवर चढला आणि रील बनवायची. त्या रिक्षावर उडी टाकायची वरून खाली, वरून उडी टाकली आणि रिक्षा गेली निघून. मरद मेला पण रील झाली ना. अलीकडे महाराज लोकांना फार आकर्षण आहे परमात्म्याची. वेळ नाही आपल्याला, पण 1-2 मिनिटं. परमात्म्याची माया कशी. एकदा नारद महर्षी देवाकडे गेले, देवाला सांगितलं, देवा मला तुमची माया दाखवा ना. अरे देव म्हटले मी दिसतोय ना प्रत्यक्ष, माया काय बघतो. नाही म्हटले मला माया बघायची. म्हटलं जाऊ दे बघू, दाखवतो तुला केव्हा तरी. चल म्हटले आपण स्नानाला जाऊ. गेले घेऊन स्नानाला. कुठं, यमुनेला नाही, द्वारकेमध्ये राहत होते. नारदाने बुडी मारली पाण्यामध्ये, आणि बुडी मारल्याच्या नंतर नारदाला असं वाटलं की खूप मोठा पूर आलेला आहे, समुद्राची लाट आली. कोणती नदी आहे तिथे समुद्राला मिळते, गोमती नदीमध्ये. आणि त्याच्यामध्ये नारद वाहत गेला. वाहता 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 खूप लांबपर्यंत गेला. कधी वरती येतोय, गटांगळ्या खातोय, पाण्यामध्ये बुडतोय, कधी तीराला लागण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा जोराची लाट येते, पुन्हा मध्यभागी जातो. किती दिवस सांगत बसा, पाण्याच्या लाटा काही संपणार नाही. मग आता लवकर संपवायचे. कसा बसा कडेला लागला. एक झाड तिथे पाण्यामध्ये आडवं पडलेलं होतं, त्या झाडाला पकडलं. आणि झाडाला पकडलं पण थकून गेला होता, अंगामध्ये
त्राण राहिलं नव्हतं, शक्ती राहिली नव्हती. त्याने त्या झाडाला पकडलं आणि एक राजकुमारी त्या ठिकाणी आली. त्या राजकुमारीने बघितलं हा कोणीतरी मनुष्य पुरामध्ये वाहत चालून इथं अडकलेला आहे. त्याचा हात पकडला आणि त्याला काय केलं, बाहेर काढलं त्या राजकुमारीने. नगरामध्ये घेऊन गेली. थंडीने काकडलेला होता, शेकोटी केली, चांगले कपडे दिले घालायला. आणि मग त्यानं विचारलं, मी इथं बेशुद्ध पडलेलं तर आलो कसा, कुठून आलो, हे काय आहे, कोणतं नगर आहे? ती म्हटली, मी राजकन्या आहेत, हे माझे वडील आहेत, या नगराचे राजे आहेत. आणि मग त्याला विचारलं, तुमचं लग्न झालंय का? नारदाने सांगितलं, नाही, अजून लग्न झालंच नाही माझं. आणि मग त्या मुलीला विचारलं, त्यानं विचारलं नारदाला, तुमचं लग्न नाही म्हटले, मग कोणाबरोबर करायचं? म्हणजे पहिल्यांदा तुमचाच हात पकडलाय म्हटले मी बाहेर काढताना. झालं नारदाचं राजकुमारी बरोबर लग्न. लग्न झाल्याच्या नंतर त्याचे दुष्काळ पडला. त्या मुलीचे आई वडील दोन्ही मेले. त्या कालावधीमध्ये नारदाला 4-6 पोरं झाली. दुष्काळ पडल्याच्या नंतर नगरातली लोक मरायला लागली, याची पोरंही मेली. खायला काही मिळेना. म्हटले आता काय, सगळेच्या सगळे मरायला लागले, आता इथे जिवंत राहून करता काय? गेले एकदाचे, लवकर आठवतोय बरं का मी. आणि मग म्हटले आता जगून काही उपयोग नाही, ज्यांच्यासाठी जगायचे ते पोरच मिली. तर मुलांच्यावर फार प्रेम असतं लोकांचं. आणि मग जगायचं कायसाठी? अरे देवासाठी जगना, स्वतःसाठी जगना, उद्धारासाठी जगना. पण तसं जमत नाही माणसांना. त्यांचाच शोक करत बसतात मरेपर्यंत, आणि शेवटी मरून जातात तरी त्यांचा शोक कधी संपत नाही. आणि मग म्हटले आपण आता काय करूया, आत्महत्या करू. गळ्यामध्ये मोठा दगड बांधला आणि गेले, पुलावर गेले. दोघांनी पती पत्नीनं काय केलं, पाण्यामध्ये उडी टाकली. उडी टाकल्याच्या नंतर त्या नारदाच्या गळ्यातली दगड बांधलेला तर दोरी गेली तुटून. आणि मग पाण्यामध्ये पडला. पडल्याच्या नंतर भगवंतानी नारदाचा हात पकडला आणि म्हटले, अरे नारदा, किती वेळ पाण्यामध्ये बुडी मारतो, चल ना लवकर, उशीर होतोय आपल्याला. स्नान करण्यासाठी आले होते भगवान आणि नारद. नारद म्हटलं, देवा हे काय, मी काय पाहिलं आतापर्यंत? म्हटलं, हीच तर माझी माया आहे. ही काय आहे? मग देवाने नगरामध्ये नेलं. नारदाला वाटलं हे खरं काय बघावं, म्हणून लगेच निघाला नारद तातडीने. नदीच्या कडेकडेने खूप लांबपर्यंत गेला. आणि मग तिथं नगर लागलं. विचारलं, म्हटलं इथं कोणी राजा? हो होता म्हटले. त्याला तो मेला, दुष्काळ पडला. त्याचा एक जावई होता, तो पण आत्महत्या करण्यासाठी निघून गेला. त्याची बायको मेली, मुलं मेली. अरे म्हटलं हे परत देवाकडाला. म्हटलं देवा हे काय? म्हटलं ही माझी माया, नकळे माव. पुढे सांगितलं भगवंताची मायाचे. पुढे आता ही सर्वच्या सर्व, खरं तरी सांगायला नको होतं पण सांगितलं माव आल्यामुळे. चला पुढे. मुनी मागे एकी अंतुरी. मुनी म्हणजे नारद मुनीचे. बघा पुढे, अंतुरी म्हणजे स्त्री. एक बायको मागितली. असं झालं म्हणतात नारद मुनीने एकदा काय केलं, स्नानासाठी गेले असताना गोमती नदीमध्ये मत्स्य मैथून पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये कामभावना निर्माण झाली. देवाकडे आले आणि देवाला म्हणाले, देवा तुला किती बायका आहेत? 16,108 बायका आहेत. काय करायचं एवढ्याचं? एखादी मला देऊन टाक ना, मला एक पण नाही. देवाने सांगितलं, बघ तू प्रत्येकीच्या घरी जा, ज्या घरी मी नसेल ती घेऊन जा. आता 16,108 बायकांसाठी 16,108 महाल तयार केलेले. कोणत्याही घरी नारद गेला की देवा येतच तिथे. कुठं जेवण करतात, कुठं स्नान करतात, कुठं काय करतात, नित्यनेम करतात, कुठं त्यांची एखादी पत्नी काय करते, देवाचं पाय दाबते, कोणी पंखा झुलवते. सगळ्या घरी फिरून. आता 16,108 घरं फिरायचे म्हणजे काय सोबत? थकून भागून गेला. अरे मधुकरीची 50 घरं फिरून आलं तरी थकून जातो. ही तर 16,108. आणि मग नारदाला सांगितलं. आला नारद देवाकडं. आणि देवाकडे आल्याच्या नंतर देवाला सांगितलं, नारदा आता तू थकून आला, चला आपण तू स्नान करून ये, आपण लवकर काय करूया, भोजन करू. गेला नारद स्नान करण्यासाठी आणि पुन्हा पाण्यामध्ये बुडी मारली. पाण्यामध्ये बुडी मारल्याच्या नंतर तो पुरुष होता, तो झाला स्त्री. नारदाची नारद की तो भई नारदी ऐशी नौबत वाय. अशा प्रकारे नारद झाला. तितक्यात एक दष्टपुष्ट मोठा पुरुष त्या ठिकाणी आला. त्याच्याबरोबर तिचं लग्न झालं त्या नारदीचं. आणि त्याला 60 मुलं झाली, एक मुलगी झाली. 60 संवत्सर हेच तिची मुलं. तो मनुष्य गेला निघून. मुलं झाल्याच्या नंतर तो काही थांबला नाही. मग ती पोरं तडातडा तोडायला लागली. एक म्हणता आहे मला चॉकलेट पाहिजे, एक म्हणता मला बिस्कुट पाहिजे, एक म्हणता मला खेळणे. आता 60 पोरं म्हटल्याच्या नंतर काय. आणि शेवटी ती व्यापून गेली, देवाकडे आली. आणि मग
देवाला सांगितलं, काय सांगितलं? सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आमाशी का केले भयाभीत, मुनी मागे अंतुरी. आणि 60 संवत्सरा जन्म तया उदरी. आणि मग त्या नारदाची नारदी झाली. 60 संवत्सर रूपी 60 पुत्र झाले. कैसा आकळ हो माये चपळ हो, त्रिभुवन व्यापक हरी सकळ हो. तो परमात्मा कसा आहे म्हणतात? आकळ, आकळ म्हणजे कोणालाही न कळणारा आहे. पुन्हा कसा आहे? चपळ हो, कोणालाही न सापडणारा आहे. खूप मोठा अरे त्या गवळणींनी किती शोधण्याचा प्रयत्न केला, कुठं कुठं. अरे योग्याला सुद्धा सापडत नाही. इतका तो कसा आहे? चपळ आहे, चपळ. आणि पुन्हा त्रिभुवन व्यापक हरी सकळ हो. पुन्हा तो कसा आहे? त्रैलोक्याला व्यापणारा आहे. म्हटलंय ना, काय म्हटलंय नाटाच्या अभंगामध्ये? विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. म्हणून त्रिभुवन व्यापक हरी सकळ हो. पुढे आणखीन एक उदाहरण दिले. हनुमंता भेटी गर्भ हरीला दोहींचा, गरुडा विटंबना रूप सत्यभामेचा. हनुमंताच्या भेटीच्या वेळेला दोघांचा म्हणजे कोणाचा? सत्यभामेचा आणि गरुडाचा, दोघांचाही गर्व हरण केला. गरुडाची विटंबना केली आणि सत्यभामेच्या रूपाचा गर्व काय केला? नाहीसा केला. म्हणजे एकदा असं घडलं म्हणतात की त्या सत्यभामेला मी फार सुंदर आहे असा स्वतःच्या रूपाचा अभिमान झालेला होता. आणि देवाला भक्ताच्या ठिकाणी झालेला अभिमान सहन होत नाही. आणि गरुडाच्या ठिकाणी माझ्यासारखा बलवान या त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणीच नाही. भगवंताला मी माझ्या पाठीवर वाहून नेतो, किती बलवान असेल. म्हणून त्यालाही गर्व झाला होता. आता दोघांचाही गर्व नाहीसा करायचा. आणि मग काय झालं? एकदा हनुमंतराय आले फिरत 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 द्वारकेला. आणि मग एका बागेमध्ये घुसले. आता बाग सुंदर फळं लागलेली होती. फळं खाल्ली, पण माकडाचा स्वभाव जातो काय? जसं त्या अशोक वाटिकेमध्ये सगळा झाडांचाही काय करून टाकला होता त्याने? नासधूस केली. तशी झाडं उपटायला सुरुवात केली. तितक्यात माळी आला आणि त्याला सांगितलं, बाबा रे ही बलराम दादाची बाग आहे, तू काय करतोस? बलराम दादा हे नाव ऐकल्यावर एक दिली त्याला ठेवून. कसा बसा चाच पडत हळूच मारली बरं का, तरी जोरात नाही मारली, जोरात गरुडाला मारली. गेला देवाकडं रडत रडत. म्हटला, देवा कोणीतरी माकड आले, बलराम दादाची बागेची नासधूस केली. मग देवाने काय केलं? गरुडाला बोलवलं. म्हटले, जा गरुडा, कोणीतरी धष्टपुष्ट भला मोठा माकड आलेला आहे, त्याचा कान पकडून माझ्याकडे घेऊन ये. गरुड म्हटला, देवाला काही कळतं का नाही? मोठ्या माणसाची पण चूक करतात लोक. आता हे का माकडाला धरून आलेलं मला पाठवलं पाहिजे का? म्हटले उंदीर मारायचं आहे आणि S-400 मिसाईल सोडलं त्याच्यावरती, चालेल का? तसं माकडाला पकडायला काय मी पाहिजे का? पण देवाची आज्ञा निघाला आणि लांबूनच म्हटला, ए माकडा, तुला कळत नाही ही बलराम दादाची बाग आहे, तिचा नासधूस करतोस तू? मारुतीने सांगितलं, काय म्हणतो? मला ऐकायला येत नाही, जरा एक जवळ आहे. आणि जवळ आला आणि मग काय एक कानफटामध्ये मारली. मूर्छित होऊन थेट देवाच्या चरणाजवळच जाऊन पडला. पाणी मारलं त्याच्या तोंडावरती. देवाने सावध केलं. म्हटलं, काय झालं गरुडा? म्हटलं, देवा तुला शिक्षा करायची तिथे इथंच करायची, त्या माकडाकडे कशाला मला पाठवलं? म्हटलं, गरुडा एक काम कर. म्हटलं, आता परत जा त्याच्याकडे. परत? आता नाही जाणार. म्हटलं, एका याच्यातच जिरली म्हटलं माझी पूर्ण. जा म्हटलं, मी सांगतो. ते माकड नाही म्हटलं, ते हनुमंतराय आहेत, मारुती आहेत, त्यांना सांग, हे हनुमंतराया, तुला प्रभू रामचंद्रांनी बोलवलेले. म्हटलं, देवा खरं बोललो तर माझी ही फजित झाली, आणि आता खोटं बोललो तर काय होईल? म्हटलं, जा, मी सांगतो ना. गेला देवाची आज्ञा आणि लांबूनच म्हटला, आता जरा लांबच उभा राहिला. हे हनुमंतराया, प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला बोलवलेले, चला लवकर. प्रभू रामचंद्रांनी बोलवलं असं ऐकल्याच्या नंतर आनंदाने नाचायला लागले मारुतीराय. त्याला उचललं, आपल्या खांद्यावर बसवलं, निघाले. चल म्हटले, कुठे प्रभू रामचंद्र? आता याला वाटलं आपलं काय खरं नाही, घाबरला. आणि मग इकडे हनुमंतराय येत आहेत असं पाहिल्याच्या नंतर देवानी त्या सत्यभामेला सांगितलं, मी राम होतो, तू सीता हो. कारण हनुमंतराय एकनिष्ठ भक्त आहेत. राम आणि सीता दोघांच्या शिवाय इतरांचं ते दर्शन करत नाही. मी राम होतो, तू सीता हो. आता गेली सत्यभामा, लगेच काय येवल्याची पैठणी काढली, घातली, बनारस शालू, कलकत्त्याची साडी, आणखीन कुठल्या कुठल्या सगळ्या साड्या, आणि सुंदर अशा प्रकारचे अलंकार धारण केले. आणि तितक्यात नारद आहेच कुठे बी अशा वेळेला.
लगेच समोर उभे. म्हटले नारदा तुम्ही त्यावेळेला त्रेतायुगामध्ये होता ना? म्हटलं होतो ना. मग सीता बघितली ना? बघितली ना. दिसते का सीतेच? नाही म्हटलं. अजून तर काय सीतेसारखी दिसत नाही म्हटलं. तिच्या दाशीसारखी पण नाही तर सीता कोण? मग लगेच गेली पुन्हा. मग ब्युटी पार्लरमध्ये गेली चांगल्या. त्यावेळेला होती का नाही मला माहित नाही. चांगले अलंकार धारण. म्हटलं नाही दिसत तुम्ही सीता. देवाकडे गेली. म्हटली देवा मला काही सीता होता येत नाही. मग देवाने रुक्मिणीला सांगितलं सीता. आता ती सीता होतीच. तिनं पदर सावरला आणि देवाच्या शेजारी येऊन बसली. सांगायचंय काय? सत्यभामेचा आणि गरुडाचा दोघांचाही अभिमान काय केला? काय? धाडिले गरुडा आणिले हनुमंता, तव पाचारिले होऊन ये सीता, लाजिन्नली रूपनये पालटिता, झाला भीमकी आपण रामसीता हो. म्हणजे आपण भीमकी झाला असा अर्थ नाही, अन्वय करावा लागतो बरं का. झाला भीमकी म्हणजे आपण राम झाला आणि भीमकी सीता झाली असा त्याचा अर्थ. चला पुढे. द्रौपदीचा भेद पुरविला समयी, ऋषी फळवणी देठे लाविता ठाई. द्रौपदीच्या मनामध्ये भेद म्हणजे शंका, संशय निर्माण झाला होता भगवंताच्या ईश्वरत्वाविषयी. देव खरोखरच परमात्मा आहे का? आता एवढे चमत्कार तिला दाखवले तरी सुद्धा माणसाच्या मनामध्ये संशय येतोच. आणि संशयावनी थोर आणि का पापनाई गोर, हा विनाशाची वाघोर प्राणियांशी. एक दिवस द्रौपदी छतावर जाऊन बसली होती. आपल्या महालाच्या कर्णाचा रथ रस्त्याने खालून चाललेला होता. कर्णाचं रूप तिनं पाहिलं. आता पांडवांचाच भाऊ होता, तो पांडवांसारखाच दिसत होता. तिला वाटलं हा जर पांडवांचा भाऊ असता तर बरोबर 6 पती झाले असते आणि 2-2 महिने बरोबर काय झालं असतं, वाटणी झाली असते. आता विषम वाटणी होती की नाही, एकाकडे 2-2 महिने, असा तिच्या मनामध्ये सहज विचार आला. आता देवाने हे सर्व मनामध्ये सर्वच्या सर्व जाणलं आणि मग देवाने सांगितलं चला आज सर्वांनी वनभोजनाला जायचं. गेले सर्वच्या सर्व वनामध्ये सुंदर अशा प्रकारचा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक सुरू झाला. भोजनाला थोडा स्वयंपाकाला वेळ लागणार होता. आता भीमाला तर भूक लागली होती, वेळ कुठे आहे त्याला. आणि मग गेला वनामध्ये भ्रमण करण्यासाठी, फिरण्यासाठी. त्यानं एक जांभळाचं झाड पाहिलं आणि त्या जांभळाला एकच फळ होतं, पण भलं मोठं. किती मोठं होतं? भोपळे नाही, डांगरा एवढं मोठं फळ त्यानं, जांभळाचं फळ बरं का. त्यानं तोडलं. बरं झालं नशीब त्यानं खाल्लं नाही. आपल्यासारखं असतं तर. पण तो देवाकडे घेऊन आला. देवाला सांगितलं देवा बघ केवढं मोठं फळ आहे जांभळाचं, मी आतापर्यंत बघितलंच नाही. देवाने सांगितलं भीमा काय मूर्ख आहेस म्हटलं, तुला कळतं का नाही? म्हटलं काय झालं? अरे हे फळ कशाला तोडून आणलं? त्या जंगलामध्ये एक तपस्वी, एक ऋषी तपश्चर्या करतोय आणि 6 महिन्यातून एकदा हे फळ खातो. आणि आता जर तो हे फळ खाण्यासाठी आला आणि त्याला जर तो फळ दिसलं नाही तर तो तुला शाप देईल, सर्व पांडवांचा नाश करून टाकील. घाबरले सर्व. आता काय करायचं म्हटले देवा? काय नाही म्हटले, हे फळ पुन्हा देठाला लावायचं. चला म्हटले आपण हे फळ काय करू, देठाला लावू. गेले आणि पांडवांना सांगितलं तुमचं सर्वांचं पुण्य काय करा, या ठिकाणी सोडा आणि फळ काय करा, देठाला लावा. पांडवांनी आपलं पुण्य सोडलं. हळूहळू फळ वर जायला लागलं, पण 4 बोटं जाऊन ते फळ थांबलं, वर जाईनच. आणि मग द्रौपदीला सांगितलं देवाने, द्रौपदी आता तुझं जे पुण्य आहे ते पुण्य पणाला लाव, म्हणजे फळ काय होईल, देठाला चिटकेल. देवाने त्या द्रौपदीनं सांगितलं हे देवा, मी माझ्या पती व्यतिरिक्त माझं इतरत्र कुठंही जर मन गेलं नसेल तर हे फळाला देठाला लावू दे. असं म्हटल्याच्या नंतर वर गेलेलं फळ धपकन खाली पडलं. आता काय झालं असेल द्रौपदीचं? पाणी नाही, आईस्क्रीम झालं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तुम्ही जर म्हटले असते ना आईस्क्रीम झालं, मी म्हटलं असतं नाही वडा झाला. म्हटले देवा असं कसं काय झालं? देवाने सांगितलं तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी शंका आली होती की नाही? तू ज्या वेळेला गच्चीवर बसली होती कर्णाला पाहिल्याच्या नंतर तुझ्यामध्ये मनामध्ये काही विचार आला की नाही? म्हटले देवा कसं काय? देवा तू सर्वज्ञ आहेस, तू सर्वच्या सर्व सर्वज्ञाविषयी संशय होता ना, तो नाहीसा झाला, पश्चाताप झाला. आणि मग तिने पुन्हा संकल्प सोडला. ते फळ काय झालं, पुन्हा देठाला जाऊन चिगटलं. पण चिगटताना त्या फळाला इतकी काय झाली की उलट चिगटलं ते. म्हणून बघा त्या भोपळ्याच्या ना एक
जांभळाच्या फळाला खालच्या बाजूने पण खड्डा आहे, देठ तिकडे नव्हता अगोदर. म्हणून इथे ते सांगितलं द्रौपदीचा भेद पुरविला समयी आणि ऋषी फळवणी देठ लाविता ठाई. अर्जुनाच्या रथी कपी ध्वज स्तंभी ठेविला दोही पैजते ते गर्व हरी दादोला. हे उदाहरण माहिती आहे तुम्हाला की काय झालं म्हणतात, अर्जुनाला शिक्षा झाली 1 वर्ष. काय करायचं, तू नगर सोडून जायचं आणि भटकायचं इकडे तिकडे तीर्थयात्रा करत. मग फिरत फिरत गेला, कुठे गेला, रामेश्वरला गेला. त्या ठिकाणी मारुतीरायांची भेट झाली. मारुतीरायांची भेट झाली तर मारुतीरायांनी तो पूल दाखवला. हा रामाने काय केला होता, वानरांच्या साह्याने पूल तयार केला. म्हणला काय कळतं का नाही रामाला. म्हटला दगडांचा पूल कशाला बनवला, म्हटला बाणांचा पूल तयार करायचा ना. म्हटले मी असं तर काय केला असता. अरे म्हटला अर्जुना, बाणांचा पूल आमच्यासारख्या वानरांच्या ओझ्याने म्हटला तो तुटून गेला असता. म्हटलं मी पूल तयार करतो, दाखव तोडून. हा म्हटले बनव. त्यानं काय केला, पण म्हटले काहीतरी पैज ठेवली पाहिजे ना. म्हटले हे मारुतीराया, मी बनवलेला बाण जर तू मोडला तर मी अग्निकाष्ट भक्षण करील, आणि जर नाही मोडला माझ्याच्याने मारुतीरायांनी सांगितलं तर मी तुझ्या ध्वजस्तंभावर काय होईल त्या ठिकाणी थांबेल युद्धाच्या वेळेला. बनवला बाण. मारुतीरायाने एक उडी टाकली, बाणाचे तुकडे तुकडे झाले. बाणाचे नाही, बाणाच्या पुलाचे सहस्रावधी बाण. आता अर्जुनाने लगेच काय केलेलं, लाकडं जमा केली, पेटवली, त्याच्यामध्ये उडी टाकणार. तर तितक्यात एक ब्राह्मण आला त्या ठिकाणी. ब्राह्मण कुठला, हाच बाबा त्या ठिकाणी ब्राह्मणाचा वेश धारण करून आला. अरे म्हटले आलं चाललंय काय तुमचं. म्हटले असंच घडलेली सगळी हकीकत सांगितली. म्हटले त्याला साक्षी कोण होतं. म्हटले कोणीच नाही. असं थोडं चालतं. म्हटले साक्षी असावा लागतो, परत करा. मग परत काय केला, अर्जुनाने पूल तयार केला. भगवंताने आपलं सुदर्शन चक्र खाली ठेवलं. मारुतीरायाने उडी टाकली, पूल थोडा ढगमगला तरी सुद्धा, बरं का, सुदर्शन चक्र होतं तरी सुद्धा. काय शक्ती असेल. म्हणून बलवताम श्रेष्ठ. सर्व बलवंतामध्ये कसं आहे तर बुद्धिमताम जसं श्रेष्ठ आहे तसं बलवतामध्ये सुद्धा तो कसा आहे श्रेष्ठ अशा प्रकारचा. आणि म्हणून दोघांचाही दोघांनाही गर्व झाला होता ना. दोघांचाही गर्व त्यानं काय केला. आणि मग अर्जुनाच्या रथावर तो कोपी ध्वजस्तंभावर काय झालेला आहे, थांबलेला आहे. भावभक्ती सत्वगुण झाला दुर्जना, तुका म्हणे सकळा छंदे खेळे आपणा. तुकोबाराय सांगतात की भावाच्या योगाने, भावभक्तीच्या योगाने भक्तासाठी तो परमात्मा सत्वगुणी झाला आणि दुर्जना काय झाला, तमगुणी झाला. म्हणजे दुर्जनाचा काय केला त्यानं, नाश केला. आणि तुका म्हणे सकळा छंदे खेळे आपणा. तुकोबाराय सांगतात की ज्याचा ज्याप्रमाणे जसा छंद असेल त्याच्या छंदाप्रमाणे तर काय होतं, खेळतो. होय भक्ती केला तैसा, ज्याची जशी मनामध्ये इच्छा असेल तशा त्याप्रमाणे तो काय करतो. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. कृपाळा उदारा कृपाळा आगा देवांचा देवा, तुझ सवे पण आता मुचा दावा. कैसा जशी सांग आता मजपासोनी, कैसे वाता हात दिले संसारा पाणी. हे तुकोबाराय सांगतात, हे उदारा परमात्मा अतिशय उदार. किती उदार आहे बघून घ्या. तुझे औदार्य जाणव स्वतंत्र, देता न मनशी पात्रा पात्र. त्याच्या खालच्या सर्वच्या सर्व ओव्या तुम्ही सुज्ञ आहात, बघून घ्या. कृपाळा, किती कृपाळू आहे देवा तू, कृपा करुणा सिंधू. होशी माये बापा आमुचा बंधू. आणि पुन्हा कसं आहे, देवांची आ देवा, सर्व देवांचाही तू कसा आहे, तो हा देवांचाही देव. आणि तुझं सवे पण आता आमुचा दावा. हे देवा तुझ्यावर पण म्हणजे आम्ही आता शपथ घेऊन सांगतो, प्रतिज्ञा करून सांगतो की तुझा आमुचा दावा, तुझ्यावर आमचा काय आहे, न्यायिक अशा प्रकारचा हक्क आहे. म्हणून आमचा हक्क असल्यामुळे कैसा जाची सांग आता मजपासोनी. सांग बरं आता तू, आम्ही तुला जवळ केलेलं आहे. नाही नाही, आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहोत. कसं आहे घ्या, देव जवळ आला भक्ताच्या मना. कारण देव कधी कधी भक्ताच्या जवळ येतो, कधी कधी भक्त देवाच्या जवळ येतो, कधी कधी दोन्ही एकमेकाच्या जवळ जातात. म्हणून सांगतात की बाबा आता माझ्यापासून तू कसा जाशील ते सांग बरं. देवालाच विचारतात. कारण भक्ताच्या जवळ देव आल्याच्या नंतर भक्त त्याला आपल्यापासून जाऊ देत नाही. त्या बिलमंगळाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. हस्त मुत्क्षिप्य यातोशी बलात् कृष्ण किमत भूतम हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामी ते. हे देवा माझ्या हृदयातून जर निघून गे, हात सोडून तू जाशील, कारण मी निर्बल आहे आणि तू बलवान आहेस. पण जर माझ्या हृदयातून जर खरंच निघून गेलास तर तुला मी काय करील, बलवान समजेल. म्हणून सांगतात की
तुकोबाराय सांगतात, आता सांग माझ्यापासून तू कसं जाशील, कारण आम्ही काय केले वाताहात, आम्ही सर्वांची वाताहात केली. कोणाची वाताहात केली? श्री पुत्र धन दौलत सर्वांची वाताहात करून संसारा पाणी दिले. संपूर्ण संसाराला पाणी दिलं म्हणजे संसाराला तिलांजली दिलेले. जाळोनी संसार बैसलो अंगणी, अवघी आवरोणी तुझे लाविली पाठी. आता त्या विसर सोहम कोहमच्या गोष्टी सगळीच्या सगळी आवरून, म्हणजे सर्वच्या सर्व जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना विषयापासून आवरून घेतलं आणि तुझ्या पाठी लावलेले आहेत. म्हणून देवा आता तू कदाचित असं म्हणशील का बाबा जरी तू इंद्रिय आमच्या पाठीमागे लागलेली असली तरी तू कोण, मी कोण? तू किती लहान, मी किती मोठा, माझा पराक्रम तुला माहीत नाही का? मी रावणाला मारलं, मी हिरण्यकश्यपला मारलं, मी कंसाला मारलं, मी साक्षात परमात्मा आहे आणि तू यत्किंचित अशा प्रकारचा साधारण जीव आहे. पण देवा असं असलं तरी सुद्धा आता त्या सोहम कोहमच्या गोष्टी विसर, तुझ्या मोठ्यापणाच्या. मी कोण आहे? मी परमात्मा आहे. सोम तो मी आहे, परमात्मा मी आहे. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तू काय कर, विसरून जा. का बरं? तुका म्हणे आता चरणी घातली मिठी, पडिली ते पडो तुझ्या पडो तुम्हा आमाशी तुटी. हे देवा आता मात्र आम्ही काय केलेले, तुझ्या पायाशी मिठी घातली म्हणजे आम्ही सर्वच्या सर्व उपाधीचा निराश करून, बाद करून तुझ्या परमात्म स्वरूपाशी मिठी घातलेले म्हणजे ऐक्य केलेलं आहे. आणि आता जरी काय झालं म्हणतात, पडली ती पडो तुम्हा आमाशी तुटी. तुझ्या माझ्यामध्ये उपाधीच्या दृष्टीने जरी तुटी पडली, जरी वियोग झाला तरी सुद्धा आम्ही मात्र त्या वियोगाला सुद्धा आता काय होत नाही, घाबरत नाही. कारण तुमचं आणि आमचं काय झालेलं आहे, ऐक्य झालेलं आहे. करोनी विनवनी पायी ठेवितो माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. अखंडित असावे ऐसे वाटते पायी, किंवा काही ठिकाणी अखंडित असावेसे वाटते पायी. कोणत्याही घ्या. सावो निसंकोच ठावो थोडासा देई, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी, आम्ही भाऊपाशी हाते आपोल्या तोडी. तर विनंती करता देवाला तुकोबाराय, हे पंढरीनाथा विनवणी करोनी पायी माथा ठेवितो. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या पायावर मस्तक ठेवतो आणि माझी विनंती परिसावी. माझी विनंती तुम्ही काय करा, ऐका. काय विनंती आहे? अखंडित पायी असावेशे वाटते. मी अखंड तुमच्या पायाजवळ असावं असं मला काय होतं, वाटतं. म्हणून सावो निसंकोच ठावं थोडासा, म्हणून थोडीशी काय करा, संकोच करा, थोडीशी अडचण काय करा, सहन करा. आणि मला त्या ठिकाणी चरणाजवळ राहण्याची, आपल्या स्वरूपामध्ये राहण्याची मला थोडीशी काय करून द्या, जागा करून द्या. असो नसो भाव आलो तुझी आठाया. हे देवा माझ्या ठिकाणी भाव असो किंवा नसो, पण आम्ही तुझ्या ठाया तुझ्या जवळ आलेलो आहोत. म्हणून हे पंढरीराया माझ्याकडे कृपादृष्टी पाहे. आता माझ्याकडे काय कर, कृपादृष्टीनं तुम्ही काय करा बघा. तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी. हे देवा तुकोबाराय सांगतात, आम्ही तुझी वेडी वाकडी म्हणजे कदाचित आम्ही तुझे अधिकारी असोत, तुझ्या प्राप्तीचे किंवा अनधिकारी असोत. कसेही जरी असलो तरी पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुझे भक्त आहोत आणि पुन्हा नामे आम्ही तुझं नामस्मरण करत आहोत. म्हणून हाते आपुल्या भवपाश तोडी. म्हणून देवा तो आपल्या हाताने आमचं भवपाश नाम भवनाम संसार, संसाराचा पास, संसाराचं बंधन म्हणजे जन्ममरणाचं जे बंधन आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जे बंधन आहे ते बंधन तू काय कर, तोडून टाक. झाली होती काया बहु मलिन देवराया, तुझ्या उजळले नामे चित्त प्रक्षाळिले प्रेमे. अनुतापे झाला झाडा प्रारब्धाचा नितोडा, तुका म्हणे देहपायी ठेवून झालो उतराई. हे देवराया काया बहु मलिन झाली होती. हे देवांच्याही देवांचाही राजा असणारा परमात्म्या, माझी जी काया आहे, काया म्हणजे शरीर म्हणजे स्थूल शरीर घ्या, सूक्ष्म शरीर घ्या, दोन्ही शरीर अतिशय मलिन झालेली होती. पण आता काय झालं म्हणतात, तुझ्या नामे उजळली, तुझ्या नामस्मरणाच्या योगाने ती काय झालेली, उजळून निघाली म्हणजे काय झाली, स्वच्छ झालेले, शुद्ध झालेले, पवित्र झालेले आहेत.
आणि प्रेमे चित्त प्रक्षाळिले, आणि त्या प्रेमाच्या योगाने माझं चित्तसुद्धा काय झालेलं आहे, म्हणजे बघा मल आणि विक्षेप या दोषाच्या निवारणासाठी काय सांगितलं साधन, निष्काम कर्माच्या योगाने काय होतं, मलदोषाची निवृत्ती होते, आणि निष्काम उपासनेच्या योगाने काय होतं, विक्षेप दोषाची पण इथे नामस्मरणाच्या योगाने दोन्ही दोषांची निवृत्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून सांगतात अनुतापे झाला झाडा प्रारब्धाचा नितोडा. अनुताप म्हणजे जो पश्चाताप आहे, त्या पश्चातापाच्या योगाने काय झाला म्हणतात, झाडा झाला. कशाच झाडा झाला, माझ्या ठिकाणी जे काही पाप होते त्या सर्व पापांचा काय झालेला आहे, ज्या काही वासना होत्या त्या सर्वांचा काय झालेला आहे, तर झाडा झालेला आहे. आणि प्रारब्धाचा नितोडा झाला. झाला दोन्हीकडे पण लावायचं दीप देहली न्यायाने. जे प्रारब्ध होतं त्या प्रारब्धाचा सुद्धा निचरा झाला. निचरा झाला म्हणजे काय झाला, प्रारब्धाचा सुद्धा नाश होऊन गेलेला आहे. तुका म्हणे देह पायी ठेवून झालं उतराई. तुकोबाराय सांगतात की आता मी माझा देह तुझ्या पायाजवळ ठेवून काय झालेला आहे, तुझ्या ऋणातून उतराई झालेले. आजी आनंदुरे की परमानंदुरे दयाश्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. विठोबाची वेळी आम्हा आनंदू सदा गाऊ नाचू वाहू टाळी रंजवू गोविंदा सदा सन सात आम्हा नित्य दिवाळी. आनंद निर्भय आमुचा कैवारी वळी. तुका म्हणे नाही जन्मवर्णाचा धाक संत सनकाधिक हे तो आमुचे कवतिक. तर सांगतात आजी आनंदुरे एके परमानंदुरे. आज आनंद आहे, निवळ आनंद नाही. तर काय म्हणतात, आम्हाला सामान्य आनंद झाला नाही तर परमानंद झालेला आहे. आणि मग तो परमानंद कसा आहे म्हणतात, जया श्रुती नेती नेती म्हणती. श्रुती सुद्धा ज्याला नेती नेती म्हणतात. नेती नेतीच्या द्वारे म्हणजे वेदाने त्या परमानंदाचं परमानंद स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन केलं, पण परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन श्रुतीलाही करता आलं नाही. म्हणून विधिमुखाने त्या परमात्म्याचं ती वर्णन करू शकले नाही, आणि म्हणून निषेधमुखाने वर्णन केलं. नेती नेते दोन वेळा वापरलेले. नेते म्हणजे एक कार्यरूप प्रपंचाचा निषेध केला एका नेत्याने, दुसऱ्या नेत्याने कारणरूप प्रपंचाचा काय केलेला आहे, निषेध केलेला आहे. म्हणजे त्या श्रुतीने निषेधमुखाने म्हणजे आतत आवृत्तीने त्या परमात्म्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणतात की श्रुती नेती नेती म्हणती आणि गोविंदुरे. मग अशा प्रकारचा जो गोविंद आहे, आनंद कशामुळे झाला, त्या गोविंदाशी ऐक्य झाल्यामुळे तुकोबाराय सांगतात आम्हाला काय झालेला आहे, तर परमानंद झालेला आहे. विठोबाची वेळी आम्हा आनंद सदा गाऊ नाचू वाहू टाळी रंजवू गोविंदा. आम्ही कोण आहोत, आम्ही विठोबाची वेळी बागडी मुलं आहोत, आणि आम्हा आनंद सदा, आम्हाला सर्व काळ काय आहे, आनंदच आनंद आहे. आणि विठोबाची वेळी वाकडी मुलं असल्यामुळे आम्ही काय करू, गाऊ. आम्ही त्याचं नामस्मरण काय करूया, गाऊ. पुन्हा काय करू म्हणतात, नाचू. आनंद त्या नामस्मरणाच्या आनंदाच्या भरामध्ये काय करूया, नाचू. आणि पुन्हा काय करू, टाळी वाहू. वाहू म्हणजे वाजू. टाळी वाजवू. कधी नाही वाजवायची बरं का टाळी, कीर्तनात वाजवायची. काही काय आता टाळी वाजवायला. टाळी वाजवून आणि पुन्हा काय करू, गोविंदा रंजवू. त्या परमात्म्याची, त्या गोविंदाची. गोविंद नाम कुराडे बावलीने सांगितलं गोविंद शब्दाचा अर्थ. गो नाम गाई, गोपाल आणि त्याचं पालन करणारा, किंवा गोनाम इंद्रिय, त्या इंद्रियांचं पालन करणारा. अशा प्रकारचा जो गोविंद, त्याचं काय करूया आम्ही, करमणूक करू. सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी. आनंदे निर्भय आमुचा कैवारी बळी. आम्हाला सगळे दिवस सणाचे आहेत. सातही दिवस कसे आहेत, एक दिवस नाही. आपल्याला एक दिवस दिवळ, फार फार तर 4 दिवस दिवळ. का आता आपलं नशीब चांगलं आहे, तो भाग सोडून दे, अजूनही लाडू करंजा खातो आपण मधल्या सुट्टीमध्ये. म्हणून आम्हाला मात्र सर्वच्या सर्व दिवस कसे सणाचे आहेत. आणि आमच्या घरी काय म्हणतात, नित्य दिवाळी आहे, नित्य दिवाळी. आणि आनंदे निर्भय आमचा कैवारी वळी. आम्ही कसे आहोत म्हणतात, आनंदात आहोत, आनंदे. पुन्हा कसे आहोत, निर्भय. आम्हाला कुठल्याही प्रकारचं काय नाही भय, कारण आम्ही परमात्मा स्वरूप. भय कुठे आहेत, भयतात भय भयम भवती, तुझे जवळ घडे तव संसार भय जोडे. पण आता आमच्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहिला नाही, म्हणून आम्ही कसे झालो, निर्भय झालो. आणि याला कारण काय आहे, आमचा
बळी कैवारी, बळी आमुचा कैवारी, बलवान असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा आमचा कोण आहे? कैवारी, कैवार घेणार आहे. तुका म्हणे नाही जन्ममरणाचा धाक, आणि संत सनकादिक हे आमुचे कौतुक. तुकोबाराय सांगतात आम्हाला जन्ममरणाचा धाक राहिला नाही, जन्ममरणाचं भय राहिलं नाही. जन्माचं का भय राहिलं नाही? आम्हाला जन्म नाही म्हणून जन्माचं, जन्म नाही रे अनेक, आता जन्म नाही म्हणून जन्माचं भय नाही, आणि मरण माझे मरूनही गेले म्हणून आम्हाला आता काय राहिलं नाही? मरणाचं भय राहिलं नाही. आणि संत सनकादिक हे तो आमुचे कौतुक. आणि संत सनकादिक हे देखील आमची ही जी स्थिती आहे त्या स्थितीचं काय करतात? कौतुक करतात. किंवा असाही अर्थ केलाय, सनकादिक जे संत आहेत ते संत आमुचे कौतुक म्हणजे आमुचे प्रिय विषय आहेत, असाही अर्थ केलेला आहे. विठ्ठल कीर्तनाचे अंती जय जय हरी जे म्हणती, तेच सुकृताचे फळ वाचा राम नामे निखळ. बैसोनी हरिकतेशी होय सावध चित्ताशी, तुका म्हणे त्यांचा जन्म सुपळ झाला भवश्रम. कीर्तनाचे अंती विठ्ठल जय जय हरी जे म्हणती. तर सांगतात की हरी कीर्तनाचं जे शेवट आहे, विठ्ठलाचं कीर्तन, हरीचं कीर्तन, त्या कीर्तनाच्या शेवटी, कीर्तन म्हणजे इथं कीर्तन हे नामघोष नाही घ्यायचं, इथं हरी कीर्तन, आपण जे कीर्तन करतो ते कीर्तन, त्या कीर्तनाच्या शेवटी जय हरी, जय हरी म्हणजे जय जय विठ्ठल शेवटी म्हणतात की नाही? अशा प्रकारे जे म्हणते म्हणजे जे काय करतात? भजन करतात, तेच सुकृताचे फळ वाचा राम नामे निखळ. हे त्यांचं कशाचं फळ आहे? जे म्हणतात त्यांचं बरं का, त्यांच्या सुकृताचं फळ आहे, त्यांच्या पुण्याचं फळ आहे. कारण पुण्य असेल तरीचं नाम जीवाग्री, तरच परमात्म्याचं नाम मुखाला येत असतं. म्हणून अनंत जन्माची पुण्याचं ते काय आहे म्हणतात? फळ आहे. आणि वाचा राम नामे निखळ. आणि मग मनुष्याने आपली वाणी काय करावं? निखळ राम नामाने काय केली पाहिजे? तर शुद्ध केली पाहिजे, असा एक अर्थ आहे. किंवा त्यांची जी वाचा आहे ती वाचा राम नामाने शुद्ध आहे. बैसोनी हरिकथेशी होय सावध चित्ताशी. आणि हरिकथेमध्ये बसून, निवळ बसून नाही राहत म्हणतात, पुन्हा काय करतात? चित्ताने मनाने सावध होऊन त्या कथेचं काय करतात? तर ते श्रवण करतात. तुका म्हणे त्यांचा जन्म सुपळ झाला भवश्रम. तुकोबाराय म्हणतात त्यांचा जन्म सुद्धा काय झाला? तर सफळ झाला, आणि सुपळ झाला भवश्रम. त्यांच्या भवश्रम, भवनाम भवश्रम आहे का भवभ्रम आहे? श्रमच आहे ना. श्रम घ्या भ्रम घ्या. जो भवश्रम आहे, श्रम म्हणजे दुःख. त्या संसार दुःखाची काय झालेली आहे? तर निवृत्ती झालेली आहे. म्हणजे पुन्हा त्याला संसाराला यावं लागणार नाही. प्राणिया एक बीजमंत्र उच्चारी, प्रतिदिनी रामकृष्ण म्हणका मुरारी. हेची साधन रे तुझं सर्व सिद्धीचे, नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे. उपास पारणे नलगे वनसेवन, नलगे धूम्रपान पंचाग्नी तापने. सुखाचे फुकाचे काही न वेचे भांडार, कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सारं. सगळे चिंतन या अभंगेत, पण आपल्याला थोडक्या वेळेमध्ये काय करायचे, कारण वेळ जवळजवळ संपत आलेला आहे आपल्या. प्राणिय एक बीजमंत्र उच्चारी. तुकोबाराय सांगतात हे प्राण्या, एका बीज मंत्राचा उच्चार. मंत्राला एक बीज असतं बरं का. जसं कृष्ण हा मंत्र आहे ना, त्या कृष्ण मंत्राचं बीज आहे क्लीम. क्लीम ह्रीम रूम हे जे त्याची बीज आहे ती त्याची. म्हणून तुकोबाराय सांगतात एका बीज मंत्राचा उच्चार कर. मग कोणता मंत्र आहे म्हणतात? तर सांगतात प्रतिदिनी रामकृष्ण मुरारी म्हणका. दररोज तू काय कर? रामकृष्ण हरी किंवा रामकृष्ण मुरारी किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या मंत्राचा तू काय कर बाबा? जप कर. आणि हेच साधन रे तुझं सर्व सिद्धीचे, सर्वच्या सर्व कार्यसिद्धी करून देणार हेच साधन. नामाच्या योगाने सर्व काही गोष्टी घडतात. नामाच्या योगाने काही प्राप्त होत नाही असं नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. याचा अर्थ एका चिंतिता विठ्ठले सर्व काही केले, असा त्याचा अर्थ. म्हणून हे सर्वच्या सर्व
सिद्धीचे काय आहे नामस्मरण साधन. इथं साधन म्हटलंय बरं का, पण नामस्मरण हे साधनही आहे आणि नामस्मरण हे फलही आहे. कारण भक्तीचं वर्णन करताना नारद महर्षी म्हणतात स्वयं फलरूपत्वात. भक्ती ही साधनरूप पण आहे, एक साधन भक्ती आणि दुसरी सिद्ध भक्ती. म्हणून हे सर्व साधनाचं काय आहे सर्व सिद्धी प्राप्त करून देणारं साधन आहे. म्हणून बाबा गोपाळाचे नाम उच्चारी रे, त्या गोपालाचं तू काय कर, नाम काय कर, उच्चारण कर. म्हणून केवळ तू भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तुला दुसरी कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नाही. त्यापैकी काही साधनं इथं सांगितलेली आहेत. उपास पारणे नलगे वनसेवन, नलगे धूम्रपान पंचाग्नी तापने. तुला उपवास करा. काही काही लोक उपवास करतात. एक जण मला भेटला, म्हटलं आता देवाची भेट झाल्याशिवाय मी पाणी पिणार नाही ना अन्नही खाणार नाही. देव काही इतका फुकट लागून गेला काय तुझ्या उपवासाला घाबरणार भिणारा बाळणारा. म्हणून उपवास करण्याची आवश्यक, पारणा करणे, पारणा असतं ना द्वादशीचा पारणा, कुऱ्हाडे माऊलींना माहिती आहे. साधन द्वादशी जे करतात त्यांना माहिती आहे. दशमीच्या दिवशी एक भुक्त, एकादशीच्या दिवशी निर्जला आणि द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाबरोबर काय करा, एक भुक्त नाही कधी नाही खायचं ते पण. सूर्योदयाच्या समयाला काय करायचा, पारणा सोडायचा. मग पारण्याची सुद्धा गरज नाही म्हणतात. आणखीन काय याचा अर्थ हे करायचं नाही असं नाही बरं का, सर्वच करायचं. पण महत्त्व कोणाला द्यायचं, नामस्मरणला. हे करीत असताना सुद्धा नामस्मरण हे महत्त्वाचं साधन आहे. आणि नलगे वनसेवन, वनाचं सेवन, नलगती सायास जावे वनांतरा, वनात जाण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही. आणि नलगे धूम्रपान, बिड्या वडायचे, शंकर सोसायटीचं सदस्य होण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आणि पंचाग्नी ताप, पंचाग्नी तापन म्हणजे एक पण साधन आहे बरं का. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मे जून महिन्यामध्ये काय करायचं, चारही बाजूला अग्नी पेटवायचा. अग्नी म्हणजे तोही कशाचा नाही, शेणाच्या गोवऱ्या असतात, ते पण म्हशीच्या शेणाच्या नाही, जर्सी गाईच्या शेणा नाही, गावरान गाईच्या गोवऱ्या आणायच्या. चार बाजूला चार त्याचा काय करायचा, मोठा ढीग रचायचा, त्या पेटवायच्या, त्यांच्यामध्ये जाऊन बसायचं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी 9 वाजता बसायचं आणि दुपारी 5 वाजेपर्यंत बसायचं, रात्रीचं नाही बसायचं, हिवाळ्याच्या दिवसात नाही. आणि वरून सूर्य 5वा तापतोय, 4 अग्नी आणि वरून 5वा सूर्य, याला म्हणतात पंचाग्नी तापन. हे सुद्धा करण्याची गरज नाही. मग हे कसं आहे, सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार, कोटी यज्ञापरिस तुका म्हणे हे सार. हे सुखाचं आहे. काही कष्ट करावे लागतात का या ठिकाणी, नाही बाबा, काही नाही. आणि पुन्हा कसं आहे म्हणतात, फुकाचे, फुकटचं आहे. तुकोबरायने एका ठिकाणी म्हटलं ना, सुखाचे फुकाचे सकळाचे सार, तरावया पार भव सिंधू. प्रसिद्ध अभंग आहे तुकोबारायांचा. भक्तिभाव आम्ही बांधलासे गाठी, साधा बितो हाटी घ्या रे कोणी पुढे. सुखाची पेठे घातला दुकान, मांडिले वान रामनाम. सुखाचे फुकाचे सकळांचे सार, तरावया पार भव सिंधू. खोटे कुडे येते नाही घातपात. नाही मध्ये एक राहिलं, मागे भाग्यवंत झाले थोर थोर, ती केला फार हाची साठा. खोटे कुडे येते नाही घातपात, तुका म्हणे चित्त शुद्ध करी. हे महत्वाचे. तुकोबारायांनी दुकान घातले सुखाच्या पेठेमध्ये, त्याच्यामध्ये माल कोणता ठेवलाय, रामनामाचा, फुकटचा माल आहे. म्हणून इथे सांगतात सुखाचे फुकाचे. काही पैसे द्यावे लागतात का त्याला, नाही म्हणतात. न लोकांना पैसे खर्च सप्ताह करायचा म्हणतात, पण वर्गणी मागायला ते नाही जमायचं म्हणतात. न वेचे भांडार. म्हणून सांगतात की द्रव्य भांडार खर्च करण्याची आवश्यक. पुन्हा कसं आहे म्हणतात, कोटी यज्ञापरिस, कोटी यज्ञापेक्षा सुद्धा हे श्रेष्ठ आहे. अरे नामस्मरण करताना एक पाऊल चालला की एक यज्ञ होतो, मग किती यज्ञ होतील, किती नामस्मरण केल्याच्या नंतर. म्हणून कोटी यज्ञापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करून देणारे. तुका महाराज म्हणतात, तुका म्हणे हे सार. हरिनाम देवाचं नाम हे सर्वांचं काय आहे, सार आहे. 2च अभंग राहिलेत. न चलवे पंथ वचन नसता पालवी, शरीर विटंबिले वाटे भीक मागावी. न करी रे तैसे आप आपणा, नित्य राम राम तुम्ही सकळई म्हणा. न चलवे पंथ, कधी वचन नसता, न चलवे पंथ. आणि पदरी पालवी नसता, न चलवे पंथ. एखादा मनुष्य प्रवासाला निघाला
इच्छित स्थळी त्याला पोचायचे कुठल्या तरी गावाला, आणि गावाला जाण्यासाठी माहीत नाही कुठं आहे ते गाव, रस्ता कोणता आहे त्या गावाला जाणारा हेही माहीत नाही. निघाला समोर दिसणारा जो रस्ता आहे तो. बरं मग आपल्याला माहीत नाही तर कोणाला विचारावं ना, पण दुसऱ्याला विचारायला त्याला अपमान वाटतो. काही काही माणसं अशी असतात. मग वचन न चलवे, म्हणजे याच्याकडून त्या गावाचा मार्ग विचारण्यासाठी काय नाही म्हणतात, जाण्यासाठी मार्गही कोणाला विचारत नाही, आणि नसता पालवी. आणि बरं गावाला निघालाय, पूर्वीचा काळ होता, काही बरोबर घ्यायला पाहिजे ना, शिदोरी भाकरी बांधून घ्यायला पाहिजे, भाकरी चटणी का होईना, तीही बरोबर घेतलेली नाही. आणि मग भूक लागली तर काय होतं म्हणतात, न चलवे पंथ. मग त्याला त्या रस्त्याने मार्ग काय करता येत, मार्गक्रमण करता येत नाही. आणि मग त्याच्या योगाने काय होतं म्हणतात, शरीर विटंबले आणि वाटे भीक मागावी. शरीर विटंबलं म्हणजे भूक लागल्याच्या नंतर गाव तर काय मिळालंच नाही, भलत्याच रस्त्याने निघाला, शरीराला दुःख झालं आणि भूक लागली म्हणून लोकांकडे काय करावी लागली, भीक मागावी लागली. इतकाच अर्थ तुकोबारायानं सांगायचा नाही बरं का. काही माणसं स्वतःला फार शहाणी समजतात. पुस्तकं वाचून त्यांना वाटतं आम्हाला सर्वच्या सर्व ज्ञान प्राप्त झालं असं म्हणतात. ग्रंथ वाचून मी ब्रह्मा आहे अशी म्हणणारी लोक आहेत या जगामध्ये. ते इतरांना विचारत नाही, पण आपल्या मनाने करू नये बरं का. तुम्हाला जर इच्छित स्थळी प्राप्त व्हायचं असेल, मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्यानं संतांना विचारलं पाहिजे. पण हे काय करत नाहीत, विचारत नाही. बरोबर काही शिदोरी घेतली का आपल्या पालव्यामध्ये, पुण्याची शिदोरी पण नाही यांच्याबरोबर काही. मग काय होतं म्हणतात, विटंबना होते त्यांची, आणि भीक मागावी लागते. मी येतो कीर्तनाला पण 5,000 रुपये द्यावे लागतील. अलीकडे तर रेटच ठरलेत म्हणतात कीर्तनकारांचे सुद्धा. जाऊ द्या तो आपला विषय. एका रेड्याची किंमत मी ऐकली पाठीमागं, म्हणले 5 लाख रुपये. जशी जनावरांची किंमत ठरते. न करी रे तैसे आपा आपणा, न करी रे तैसे आपा आपणा, न करी रे तैसे आपा आपणा, नित्य राम राम तुम्ही सकळई म्हणा. तुकोबाराय सांगता काय हे चालले ना आपलं. तुकोबा सांगतात, अरे प्राण्या असं करू नकोस, आपला घात आपणच करून घेऊ नकोस. त्याच्या योगाने तुला काय होईल बाबा, त्रास होईल. इच्छित स्थळी पोचणार नाही. हा नरदेह कशासाठी प्राप्त झालेला आहे, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. त्या नरदेहाची, त्या परमात्म्याची प्राप्ती या नरदेहामध्ये होणार नाही. तुला काय होईल, तर त्रास होईल. आणि म्हणून काय करा, आपला आपण घात करू नका. तुम्ही सर्वजण काय म्हणा, नित्य राम राम सकळही म्हणा. सर्वजण राम राम म्हणा. राम म्हणविता रांडा पोरे निर्विष. कदाचित आम्ही म्हटलं तुला की बाबा राम राम म्हण नित्य, दुसरं काही करू नकोस. त्यावेळेला तू म्हणशील आम्ही राम राम म्हणतो, पण आमच्या घराचं काय होणार, बायका पोरांचं काय होणार, त्यांना खायला काय मिळणार, त्यांचं रक्षण कोण करणार, तुम्ही करा त्यांचं संरक्षण, असं कदाचित तू म्हणशील. पण बाबा तुकोबाराय सांगतात, राम म्हणता रांडा पोरे निरविषी, आमच्या यांचं रक्षण करा, असं तू म्हणशील. पण पडशी यमा हाती जाचविती 84. बाबा तू शेवटी काय होशील, कोणीही तुझ्या कामाला येणार नाही यांच्यापैकी. यमाच्या हातामध्ये पडशील. नाही त्या यमाशी करुणा, आणि शेवटी एकट्यालाच जावं लागतं बरं का, कोणीही कामाला येत नाही. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. काय धनानी भूमो पशवश्य गोष्टो. पुढे भार्या स्मशाने, भार्या गृहद्वारे जनस्मशाने. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. शेवटी एकट्या जीवाला जावं लागतं, आपल्याबरोबर कोणी येत नाही. आपण केलेलं जे पुण्यकर्म आहे तेच संचित कर्म आपल्याबरोबर येत असतं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा रे तू काय होशील, यमाच्या हाती पडशील. आणि यमाच्या हाती पडून काय होईल म्हणतात, ते जाचविती. तो यम काय करील, तुला काय करील, जाच करील, त्रास करशील. आणि पुन्हा काय होईल,
84 लक्ष योनीला तू काय होशील तर प्राप्त होशील. 84 योनी तुला भोगाव्या लागतील. मुखी नाही राम तो ही आत्महत्यारा. आणि तुका म्हणे लाज नाही तया गवारा. तुकोबाराय सांगतात ज्याच्या मुखामध्ये राम नाही तो कोण आहे? आत्महत्यारा आहे, आत्मघातकी आहे, आत्महत्या करणारा आहे. आणि त्या मूर्खाला लाज कशी नाही? बरं का, या मनुष्य जीवनामध्ये बाकीच्या इतर गोष्टी असोत नसत त्याच्या योगाने जीवनात कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. पैसा असो नसो त्याच्या योगाने काही हानी होणार नाही. लग्न हो न हो त्याच्या योगाने काही हानी होणार नाही. संपत्ती मिळो, बंगला मिळो, गाडी मिळो, ऐश्वर्य मिळो, सत्ता मिळो, निवडणुकीचं तिकीट मिळो न मिळो त्याच्या योगानं काही हानी होणार नाही. पण सर्वात मोठी हानी कोणती तर असं म्हटलंय यन मुहूर्तम क्षणम वापी केशवम नैव चिंतयत. सुरात काय? सा हानीस तन्महत छिद्रम सा चांद जड मुखता. ती सर्वात मोठी हानी आहे. तेच मोठं संकट आहे म्हणतात. तोच जगामध्ये सर्वात मोठा आंधळेपणा आहे आणि तो जडपणा आहे, तोच मुकेपणा आहे की ज्या क्षणाला, ज्या मुहूर्तामध्ये, ज्या क्षणाला त्या परमात्म्याचं चिंतन केलं नाही, नामस्मरण केलं नाही जीवनामध्ये, ही सर्वात मोठी आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की तो आत्महत्यारा आहे. आणि म्हणून तया गवारा लाज नाही. तुकोबाराय सांगतात गवारा म्हणजे त्या मूर्खाला लाज कशी वाटत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही. थडी अशी निघता पाषाणाच्या सांगडी बुडता मध्यभागी. ते तर कोण घाली उडी न करी रे तैसे आपापनिया. पतंग जाय वाया जिवे ज्योती घालून या. सावधपणे सोमल वाटा भरून या प्याला. आणि मरणांती वैद्य बोलावितो वहिला. तुका म्हणे करी रे ठाईचाची विचार जव नाही पातला यमाचा किंकर. शहाणा मनुष्य होता, फार शहाणा. फार शहाणा म्हणजे नदीतून तर पलीकडे जायचे आणि पलीकडे जायचे मग काय कमरेला त्यानं सांगड बांधली. पूर्वीच्या काळात पोहणं शिकण्यासाठी सांगड बांधली जायची ना. सांगड म्हणजे अनेक प्रकार त्याला सांगड म्हणतात. काही काही भोपळा बांधतात पोहणं शिकण्यासाठी. आता आम्ही ज्यावेळेला पोहायला शिकलो त्यावेळेला गव्हाची पेंडी कमरेला बांधली त्याला सांगड बनायची, वरून उडी टाकायची, पोहायचं. एक दिवस सांगडच गेली तुटून लागला पोहायला. म्हणून यानं कशाची सांगड बांधली म्हणजे नदीतलं पाणी तरून जाण्यासाठी ज्या उपायाचं साह्य घेतलं जातं त्याला सांगड म्हणा तुम्ही. आणि मग याने सांगड कशाची बांधली म्हणतात? दगडाची सांगड, पाषाणाची. म्हणजे नदीतून तरून जाण्यासाठी दगडाची सांगड बांधली आणि नदीच्या मध्यभागी गेला आणि बुडायला लागला. आणि बुडायला लागल्याच्या नंतर मग म्हणायला लागला धावा रे धावा. आता कोण उडी घाली? आता कोण त्याला वाचवणारे? वाचवणारे का? मग कडेला असता तर वाचवला असता कोणीतरी. म्हणून त्याला कोण वाचवील, कोण उडी घालील? न करी रे तैसे. हे दुसऱ्याचं नाही बरं का, तुकोबाराय म्हणतात तैसे न करी रे आपा आपण. या बाबा तू मात्र तसं करू नकोस. आपलाच आपण काय करू नकोस? घात करू नकोस. कोणाप्रमाणे? पतंग जाय वाया जिवे ज्योती घालोनी. आपला जीव त्या ज्योतीवर झडप घालून तो पतंग जसा जीवानशी काय होतो, मरतो, तसा आपणच आपला घात करून घेऊ नकोस. सावधपणे निर्मल वाटा का वाटी, सोमल वाटा का वाटी, वाटी भरून या प्याला. आणि मरणा अंती वैद्य बोलाविता. सोमल नावाचं एक विषारी द्रव्य आहे म्हणतात. आणि सावधपणे प्याला. सावधपणे म्हणजे माहीत असून, बुद्धिपुरस्सर. सोमल पेल्याच्या नंतर मनुष्य मरतो थोडं जरी, पण हा किती प्याला? वाटी भरून प्याला म्हटले. आणि मरायला लागला. आणि मरणाच्या वेळेला मग लोकांना सांगू लागला अरे वैद्यांना बोलवा, वैद्यांना बोलवा. वैद्याला बोलवल्याच्या नंतर धावाधाव करून आता काय उपयोग आहे? वैद्य आला तरी वैद्य याच्या अगोदरच निघून गेलेला होता. आणि मरणांती वैद्य बोलाविता वैला. तुका म्हणे करी रे ठाईचाची विचार जव नाही पातला यमाचा किंकर. त्याप्रमाणे अगोदर बोलवाय पाहिजे ना त्याने वैद्याला. तसं साधन या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी साधन मरण्याच्या अगोदर, यम येण्याच्या अगोदर करायला पाहिजे होतं ना. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे करी ठाईचाची विचार होतो. म्हणून बाबा कोणत्याही गोष्टीचा जो विचार करायचा आहे तो विचार कधी कर? अगोदरच कर. कशाचा विचार कर? कशाचा विचार कर? माणसं विचार करतात पण निरर्थक गोष्टीचा विचार करतात. सारा विचार करा उठा उठी. सार काय, आसार काय,
याचा काय केला पाहिजे? सदा विचार आहे तस्मात. याचा काय केला पाहिजे माणसाने? विचार केला पाहिजे. म्हणतो सुरुवातीलाच केला पाहिजे. कुठपर्यंत केला पाहिजे? जव नाही यमाचा किंकर पातला. जोपर्यंत यमाचा सेवक, यमाचा दूत याला नेण्यासाठी आलेला नाही, आणि तो जर का आला मग मात्र कोणाचंही त्या ठिकाणी चालत नाही. जव कुठपर्यंत करायचा? जव असे काळादोरी ठेला तोपर्यंतच विचार करायचा आहे. मग मात्र काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भरी सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन. मग कोण सोडवतं? तुका वराय सांगता तुका म्हणे तुझं एका चक्रपाणी वाद. परमात्म्याशिवाय तुला कोणी सोडवणार नाही. म्हणून त्याचं तू काय कर? नामस्मरण. पण कुठपर्यंत? जोपर्यंत यमाचे दूत आलेले नाहीत तोपर्यंतच तू काय कर? परमात्म्याचं नामस्मरण कर. परमार्थाविषयी तातडी कर. तरी झडझडो निवैला निग ये भक्तीचे वाटा लाग आणि ज्या पावशी अव्यंग निजदाम माझे. म्हणून तोपर्यंतच काय केली पाहिजे? तातडी केली पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे. एक दिवस नामस्मरणाच्या योगाने मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत त्या नामस्मरणाचं फल परमात्म्याची प्राप्ती आपल्याला हो, हीच परमात्म्याच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. साडे 11चा टाईम होता ना, अजून 5 मिनिटं शिल्लक राहिले. हा 11 झालं. रिकामे तू नको मना, रिकामे तू नको मना. रिकामे तू नको मना, राहो क्षण क्षणाही. रिकामे तू नको मना, राहो क्षण क्षणाही. वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण. वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण. वेळो वेळा पारायण नारायण हे करी. 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 वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण. वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण. भ्रमणाच्या मोडी वाटा, भ्रमणाच्या मोडी वाटा. भ्रमणाच्या मोडी वाटा, भ्रमणाच्या मोडी वाटा. भ्रमणाच्या मोडी वाटा न भरे फाटा आडराणे. 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 वेळो वेळा पारायण, वेळो वेळा पारायण. वेळो वेळा पारायण नारायण हे करे. तुका म्हणे माझ्या जीवे, तुका म्हणे माझ्या जीवे. तुका म्हणे माझ्या जीवे, तुका म्हणे माझ्या जीवे. हेची घ्यावे धनीवरी, हेची घ्यावे धनीवरी. हेची घ्यावे धनीवरी. वेळो वेळा पारायण, वेळो वेळा
वेळा पारायण हेची घ्यावे धनिवरी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण नारायण हे करी नारायण हे करी नारायण हे करी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण नारायण हे करी पारायण वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय